होते अरिथमेटिक ऑपरेटर्स, प्लस मायनस, बरोबर, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, मॉड्युलो ऑपरेटर, बरोबर. त्याच्यानंतर इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट ऑपरेटर्स बघितले होते. त्या इन्क्रीमेंट डिक्रीमेंट ऑपरेटर्स मध्ये प्री आणि पोस्ट इन्क्रीमेंट्स असतात, बरोबर, प्लस प्लस आणि मायनस मायनस. लॉजिकल ऑपरेटर्स आपण बघितले होते. मग कंपॅरिझन आणि लॉजिकल ऑपरेटर्स मध्ये लेस दॅन असेल, ग्रेटर दॅन असेल, लेस दॅन ऑर इक्वल टू असेल, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू असेल, डबल इक्वल टू असेल, नॉट इक्वल टू असेल, हे सगळे कंपॅरिझन और लॉजिकल ऑपरेटर्स होते. आणि कंपॅरिझन और लॉजिकल ऑपरेटर्सचा जो रिझल्ट येतो तो आयदर ट्रू ऑर फॉल्स येतो. म्हणजेच ते काय करतात, कंपॅरिझन करतात, आणि त्या कंपॅरिझनचा रिझल्ट काय असणार आहे, आयदर इट विल बी ट्रू ऑर फॉल्स. त्याच्यानंतर असाइनमेंट ऑपरेटर्स आपण बघितलं होते. असाइनमेंट ऑपरेटर मध्ये इक्वल टू, प्लस इक्वल टू, त्यानंतर मायनस इक्वल टू, मल्टिप्लिकेशन, बरोबर, स्टार इक्वल टू, डिव्हिजन इक्वल टू, मॉड्युलो इक्वल टू. त्याच्यानंतर बिटवाईज ऑपरेटर्स आपण बघितले होते, अँड, ऑर, एक्स ऑर आणि इन्व्हर्जन. शिफ्ट ऑपरेटर बघितले होते, लेफ्ट शिफ्ट, राईट शिफ्ट, बरोबर. त्याच्यानंतर लेफ्ट शिफ्ट आणखी एक प्रकार बघितला होता. लॉजिकल ऑपरेटर्स आपण बघितले होते, अँड आणि ऑर, बरोबर, लॉजिकल ऑपरेटर्स. त्याच्यानंतर कंडिशनल और टर्नरी ऑपरेटर आपण बघितला होता. प्रॅक्टिकल पण आपण परफॉर्म केलेलं आहे, कंडिशनल और टर्नरी ऑपरेटर. याचं वर्किंग इफ एल्स प्रमाणे होतं हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर न्यू ऑपरेटर बघितलं होतं. आपल्याला माहिती आहे न्यू ऑपरेटर कशासाठी लागतो, तर ऑब्जेक्ट क्रिएट करण्यासाठी आपण न्यू ऑपरेटर वापरतो. म्हणजेच ऑब्जेक्टला डायनेमिक मेमरी अलोकेट करायची असेल आणि ती मेमरी कोणत्या एरियावर अलोकेट होती मेमरीच्या, तर हिप एरियावर, हिप सेक्शनवरती मेमरी ऑब्जेक्टसाठी क्रिएट केली जाते किंवा अलोकेट केली जाते, आणि ते करण्याचं काम तुमच्यासाठी न्यू ऑपरेटर करत असतो. म्हणजेच न्यू हा ऑपरेटर आहे हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर डॉट ऑपरेटर माहिती आहे आपल्याला, म्हणजेच मेंबर फंक्शन्स असतील किंवा इन्स्टन्स मेंबर्स असतील क्लासचे, डेटा मेंबर्स किंवा मेंबर फंक्शन्स असतील, ते ऍक्सेस करायचे असतील तर ऑब्जेक्ट नेम यूज करून आपण डॉट ऑपरेटर यूज करतो, आणि आयदर दॅट इन्स्टन्स नेम ऑर मेथड नेम आपण यूज करत असतो. त्याच्यानंतर तुम्हाला फंक्शन ऑपरेटर बघायला मिळतोय, बरोबर आहे. म्हणजेच फंक्शन कॉल करताना फंक्शनला जे काही पॅरामीटर्स पास करतो तो ऑपरेटर आहे. त्याच्यानंतर स्क्वेअर ऑपरेटर आहे बघा, स्क्वेअर ब्रॅकेट्स ऑपरेटर आहे. तो कशासाठी वापरला जातो, तर अरे क्रिएट करण्यासाठी तो ऑपरेटर वापरला जातो. त्याच्यानंतर टाईप ऑपरेटर आपण बघितला होता. टाईप ऑपरेटरचं काम काय असतं, तर कन्व्हर्जन ऑफ वन टाईप ऑफ व्हेरिएबल इंटू अदर टाईप ऑफ व्हेरिएबल. म्हणजे फ्लोट टाईपच्या व्हेरिएबलचं मला इंटिजर टाईपमध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर मला टाईप व्हेरिएबल, टाईप ऑपरेटर वापरावं लागेल. त्याच्यानंतर इन्स्टन्स ऑफ ऑपरेटर आपण बघितलं होतं. त्याचं काम काय होतं, की एखादा जो ऑब्जेक्ट आहे तो त्या पर्टिक्युलर क्लासचा इन्स्टन्स आहे की नाही चेक करणं, हे इन्स्टन्स ऑफ ऑपरेटर काम करत होता, बरोबर. आता मग हे सगळं डिटेलमध्ये बघूयात, प्रोग्राम थ्रू बघूयात हे काय होतं. मी प्रोग्रामॅटिकली दाखवतो. त्यासाठी मी नोटपॅड ओपन करतो कोडिंगसाठी. नोटपॅड ओपन झालेला आहे. मग आपल्या क्लासला नाव देऊयात आपण. काय नाव देऊयात, क्लास ऑपरेटर नाव देऊयात. ओके. त्याच्यानंतर आपण एक मेन मेथड लिहिणार आहे क्लासमध्ये, पब्लिक स्टॅटिक void main string args, बरोबर. आता पहिले आपण अरिथमेटिक ऑपरेटर्स बघूयात. मग मी एक कमेंट देतो इथं, अरिथमेटिक ऑपरेटर्स. ओके, अरिथमेटिक ऑपरेटर्स. मग दोन व्हेरिएबल डिक्लेअर करतो, इंटिजर a इक्वल्स टू 4 कॉमा b इक्वल्स टू 3, असे दोन व्हेरिएबल घेतलेले आहेत. मग ऍडिशन ऑपरेटर काय करतोय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ऍडिशन परफॉर्म करतो. मग प्रिंट करूयात सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट ln ऍडिशन म्हणतो मी, बरोबर. त्याच्यानंतर मला कशा कशाचे ऍडिशन करायचे, a प्लस b, बरोबर. सेम मी कॉपी करतो, पेस्ट करत जातो. हे सगळं तुम्हाला माहिती आहे, सॉरी, a प्लस बी पाहिजे, a मायनस बी. त्याच्यानंतर a इंटू बी, त्याच्यानंतर a डिवायडेड बाय बी, आणि लास्ट वन इज मॉड्युलो ऑपरेटर that will give me remainder of division a divided by b, and remainder will be provided to me by modulo operator. ठीक आहे. सेव्ह करूयात प्रोग्राम. कोणत्या नावाने सेव्ह करायचं आपल्याला, ऑपरेटर डॉट जावा. ठीक आहे. ऑल फाइल्स करूयात, सेव्ह करूयात. येस, रन करून दाखवतो मी तुम्हाला कंपाइल करून. कमांड प्रॉम्प्ट ओपन करूयात.
Let us go to E drive, go to online Java folders. Okay, here I have saved my program operator.java. Compile it with Java C command, Java C operator.java. Okay, run it, Java operator. Okay, addition is 7. त्याच्यानंतर सॉरी, I should have changed these strings. Let us change right now. Subtraction, multiplication, division, and modulo. बरोबर. ओके, पुन्हा कंपाइल करतो. Let us compile it once again. Run it with Java command. Okay, now addition is 7, subtraction is 1, multiplication is 12, division is 1, and modulus चाहिए is equal to 1. Okay, this is how your arithmetic operator works. हे तुम्हाला सगळ्यांना माहित होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो कॅटेगरी आहे ऑपरेटरचा तो आपण इम्प्लिमेंट करूयात, इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट ऑपरेटर. तर ठीक आहे, इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट ऑपरेटर्ससाठी मी हा प्रोग्राम मध्येच मॉडिफिकेशन करतोय. तर मी हे डिलीट करतो. ठीक आहे, स्पेलिंग मिस्टेक काय असतील तर ठीक आहे, त्याच्याकडे एवढं लक्ष देऊ नका. इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट ऑपरेटर्स. इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट ऑपरेटर्स दोन प्रकारचे येतात, पोस्ट आणि प्री. मग पोस्ट म्हणजेच काय आणि प्री म्हणजे काय ते आपल्याला बघायचं. मग इंटिजर ए इक्वल्स टू लेट अस से 5 ही व्हॅल्यू मी व्हेरिएबलला असाइन करतो. आणखी एक व्हेरिएबल घेऊयात, इंटिजर सी. ओके, विल टेक वन मोर व्हेरिएबल, इंटिजर सी. ओके, आता सी ला मी काय करतोय बघा, व्हॅल्यू असाइन करतोय सी इक्वल्स टू ए प्लस प्लस. ए प्लस प्लस म्हणजेच हा कोणता ऑपरेटर आहे तर बाबा पोस्ट इन्क्रीमेंट. बरोबर का, तर ए ची व्हॅल्यू अगोदर सी ला असाइन करायची आणि मग ए ची व्हॅल्यू 1 ने इन्क्रीमेंट करायची. म्हणजेच हे काय म्हणण्यासारखं आहे तुमचं, तर हे काय म्हणण्यासारखं आहे बघा, इट इज लाईक सेइंग सी इक्वल्स टू ए, assign the value of a to c and then increment the value of a by 1. Okay, are you getting my point? Are you getting my point? It's like that c equals to a means first assign the value of a to c and then increment value of a by 1. So what value will be assigned to variable c? It will be 5. It will be 5. It won't be 6. But a will have value of 6 after this statement. So we'll print the value of c and a. Correct. System dot out dot println. थोडंसं फास्ट जातोय मी. println व्हॅल्यू किंवा व्हॅल्यू ऑफ सी आफ्टर पोस्ट इन्क्रीमेंट इज इक्वल्स टू प्लस सी. ओके, आणि ए ची पण व्हॅल्यू प्रिंट करूया. ए ची व्हॅल्यू किती झाली पाहिजे, 6 झाली पाहिजे. ओके, कॉपी पेस्ट करतोय स्टेटमेंट. व्हॅल्यू ऑफ सी आफ्टर पोस्ट इन्क्रीमेंट, इथं आपण ए करूयात. व्हॅल्यू ऑफ ए आफ्टर पोस्ट इन्क्रीमेंट ऑपरेटर. पोस्ट इन्क्रीमेंट ऑपरेटर बघा काय येते. चला करूयात रन. काय आली पाहिजे, पहिली व्हॅल्यू सी ची प्रिंट झाली पाहिजे 5 आणि ए ची व्हॅल्यू 6. का तर हा पोस्ट इन्क्रीमेंट ऑपरेटर आहे. काम कसं करतो मी तुम्हाला आताच एक्सप्लेन केलं. ठीक आहे, कंपाईल केलेला आहे मी. ओके, सेमीकोलन राहिलेला आहे एंडला द्यायचा. स्क्रीन क्लिअर करून घेतो तुमच्यासाठी. जावा सी ऑपरेटर डॉट जावा, जावा ऑपरेटर. ओके, व्हॅल्यू ऑफ सी आफ्टर पोस्ट इन्क्रीमेंट 5 आणि व्हॅल्यू ऑफ ए आफ्टर पोस्ट इन्क्रीमेंट इज 6.
का झालंय तुम्हाला सगळ्यांना कळालं असेल. तर बाबा सी इज इक्वल टू ए प्लस प्लस म्हटलंय आपण, हा पोस्ट इन्क्रीमेंट ऑपरेटर आहे. मग याचं मिनिंग काय होतं, सी इक्वल टू ए प्लस प्लस, तर सी ला अगोदर ए ची व्हॅल्यू जी काय असेल ते असाइन करा आणि मग असाइन करून झाल्यानंतर ए ची व्हॅल्यू 1 ने इन्क्रीमेंट करा. म्हणजेच तुम्हाला बाजूला मी स्टेटमेंट दिले, त्या सी इज इक्वल टू ए प्लस प्लसचं मिनिंग काय होतं, सी इज इक्वल टू ए अँड देन ए इज इक्वल टू ए प्लस प्लस, देन ए इज इक्वल टू ए प्लस प्लस. हे आहे तुमचं पोस्ट इन्क्रीमेंट. बरोबर. आता पोस्ट डिक्रीमेंट करूयात. मग पुन्हा सी लाच व्हॅल्यू असाइन करतो मी, सी इक्वल्स टू ए मायनस मायनस. ओके. आता काय होणार हो, पुन्हा आता ए मध्ये व्हॅल्यू किती आहे, ए ची इन्क्रीमेंट झाल्यामुळे व्हॅल्यू 6 आहे आता. बरोबर, 1 ने इन्क्रीमेंट केली होती आपण, त्याच्यामुळं आता सी मध्ये व्हॅल्यू किती आली आपल्या, तर 6 आहे. म्हणजेच आता सी ची व्हॅल्यू 6 प्रिंट व्हायला पाहिजे आणि पुन्हा ए ची व्हॅल्यू किती प्रिंट झाली पाहिजे, तर 1 न कमी झाली पाहिजे. म्हणजे याचा मिनिंग काय आहे, व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस स्टेटमेंट, तर इट्स नथिंग बट सी इक्वल्स टू ए आणि ए इज इक्वल्स टू ए मायनस 1. ओके, ए इज इक्वल टू ए मायनस 1, हे त्याचं मिनिंग आहे ह्या स्टेटमेंटचं, सी इज इक्वल टू ए मायनस मायनस. मग प्रिंट करूयात दोन्ही व्हॅल्यू, कॉपी पेस्ट करतोय बघा मी स्पीड मध्ये करण्यासाठी. ओके, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन व्हॅल्यू ऑफ सी आफ्टर पोस्ट डिक्रीमेंट म्हणूयात, आणि व्हॅल्यू ऑफ ए आफ्टर पोस्ट डिक्रीमेंट. कंपाइल करूयात, रन करूयात. बघा, व्हॅल्यू ऑफ सी आफ्टर पोस्ट इन्क्रीमेंट 5, ए ची 6 झाली होती, पुन्हा सी ची 6 आहे आणि ए ची 5 आहे. याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे का, पोस्ट इन्क्रीमेंट ऑपरेटर कसं काम करतो मला चॅट बॉक्स मध्ये सांगा. येस, इफ यू आर हॅव्हिंग एनी क्वेरीज रिलेटेड टू दिस, आस्क मी राईट नाउ. चॅट बॉक्स मध्ये सांगा. गुड. ठीक आहे. आता आपल्याला करायचंय ते ऑपरेटर्स बघायचे, तर प्री इन्क्रीमेंट आणि प्री डिक्रीमेंट. मग बघा, सी इक्वल्स टू प्लस प्लस ए म्हणतो मी. बरोबर, याचं मिनिंग काय हो, व्हॉट विल बी द मिनिंग ऑफ दिस स्टेटमेंट. बघा, दिस इज युअर प्री इन्क्रीमेंट ऑपरेटर. बरोबर, याचं मिनिंग काय होणार आहे, ए इज इक्वल्स टू ए प्लस 1, अगोदर ए ची व्हॅल्यू 1 ने इन्क्रीमेंट करा आणि मग ती सी ला असाइन करा, सी इक्वल्स टू ए. ओके, प्रिंट करूयात. बरोबर, व्हॅल्यू ऑफ सी आफ्टर प्री इन्क्रीमेंट पाहिजे आणि प्री इन्क्रीमेंट पाहिजे. किती येईल हो, आता ए ची व्हॅल्यू ह्या स्टेटमेंट नंतर ए ची व्हॅल्यू किती झालेली आहे आपल्या, तर बाबा 5 झाली. बरोबर, मग आता 5 ची व्हॅल्यू 1 ने इन्क्रीमेंट करा, 6, म्हणजे सी ची व्हॅल्यू असाइन होणार आहे, सी ला ती किती असणार आहे, 6 असणार आहे, आणि ए ची व्हॅल्यू पण 6. म्हणजे लास्टचा रिझल्ट काय आला पाहिजे प्री इन्क्रीमेंटचा, तर सी ची पण व्हॅल्यू 6 असली पाहिजे आणि ए ची व्हॅल्यू पण 6 असली पाहिजे. होतंय का बघूयात आपण, करूयात. कंपाइल करतो मी तुमच्यासाठी प्रोग्राम पुन्हा एकदा. ओके, क्लिअर करूयात जावा. बघा, व्हॅल्यू ऑफ सी आफ्टर प्री इन्क्रीमेंट 6 आणि व्हॅल्यू ऑफ ए आफ्टर प्री इन्क्रीमेंट 6 आहे. ओके, जो आपल्याला पाहिजे होता तो. म्हणजे याचं वर्किंग कसं होतं स्लाइटली, तर ए ची व्हॅल्यू अगोदर 1 ने इन्क्रीमेंट करा आणि मग ती सी ला असाइन करा. आता आपल्याला प्री डिक्रीमेंट ऑपरेटर बघायचं आहे, प्री डिक्रीमेंट लास्ट. सी इक्वल्स टू मायनस मायनस ए. बरोबर, हा कोणता आहे तुमचा प्री डिक्रीमेंट. याचं वर्किंग कसं होणार आहे, ए ची व्हॅल्यू अगोदर 1 ने कमी करा, ए इज इक्वल टू ए मायनस 1 and then assign that value to variable a. ओके, मग करूयात प्रिंट. बघूयात, 6 व्हॅल्यू आली होती मगाशी, 6 ची व्हॅल्यू 1 ने कमी करा, किती येईल हो, 6 ची व्हॅल्यू 1 ने कमी केल्यावर 5, सी ची पण 5 आली पाहिजे आणि ए ची पण किती आली पाहिजे,
5 आली पाहिजे, बरोबर आहे. आफ्टर प्री डिक्रीमेंट म्हणूयात, आफ्टर प्री ओके. कंपाईल करूयात, रन करूयात. बघा, व्हॅल्यू ऑफ सी आफ्टर प्री डिक्रीमेंट इज 5 आणि व्हॅल्यू ऑफ ए आफ्टर प्री डिक्रीमेंट इज 5. म्हणजेच इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट ऑपरेटर कशी काम करतात हे तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, समजलंय का सांगा चॅट बॉक्स मध्ये. येस, ओके, गुड. ठीक आहे, नेक्स्ट बघूयात. मग नेक्स्ट ऑपरेटर आहेत तुमचे कम्पॅरिझन और लॉजिकल ऑपरेटर्स. कम्पॅरिझन और लॉजिकल ऑपरेटर्स कशासाठी वापरले जातात, तर दोन व्हेरिएबल्स कम्पेअर करण्यासाठी किंवा व्हॅल्यूज कम्पेअर करण्यासाठी कम्पॅरिझन आणि लॉजिकल ऑपरेटर्स वापरले जातात. आणि कम्पॅरिझन किंवा लॉजिकल ऑपरेटर्सचा रिझल्ट काय येतो कम्पॅरिझनचा, आयदर इट विल बी ट्रू ऑर फॉल्स. म्हणजे दोन प्रकारच्या व्हॅल्यू तो तुम्हाला देतो, आयदर इट विल बी ट्रू ऑर फॉल्स. मग त्याचा एक डेमो बघूयात, साधा सोपा. याच प्रोग्राम मध्ये करतोय मी सगळे. हे अगोदरचं जे काम केलेलं आहे ते डिलीट करून टाकतो. ठीक आहे, कम्पॅरिझन ऑपरेटर्स. बरोबर, मग दोन नंबर घेऊयात आणि ते कम्पेअर करूयात. इंटिजर ए इक्वल्स टू 5 कॉमा बी इक्वल्स टू 7. ओके, कम्पेअर करूयात, काय रिझल्ट येतो बघत. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. काय कम्पेअर करूयात, ए इज लेस दॅन बी. काय येणार हो रिझल्ट, ए इज लेस दॅन बी, ट्रू. बरोबर आहे, म्हणजे कमांड प्रॉम्प्टवर काय प्रिंट झालं पाहिजे, ट्रू. होतंय का बघूयात. जावा सी ऑपरेटर डॉट जावा, जावा ऑपरेटर. बघा, टर्मिनल तुम्हाला रिझल्ट ट्रू दिसतोय का, तर दोन नंबर्स आपण कम्पेअर केले आणि कम्पॅरिझनचा रिझल्ट काय येतो आपल्याला माहिती आहे, ट्रू किंवा फॉल्स येतो. आता आपल्या केसमध्ये आपण काय चेक केलं, वेदर ए इज लेस दॅन बी आहे. आपल्या केसमध्ये ती ट्रू आहे, 5 इज लेस दॅन 7, म्हणून त्याने काय प्रिंट केलं, ट्रू. हेच आपण आता बाकीचे ऑपरेटर्स कम्पेअर करत जाऊयात आणि त्यांचे रिझल्ट चेक करूयात. कॉपी पेस्ट करतो मी स्टेटमेंट्स. ओके, फॉल्स येणार आहे, रिझल्ट काय येणार आहे, फॉल्स येणार. मग बघूयात त्याच्यानंतर. ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू बी, काय येणार आहे रिझल्ट, ट्रू येणार आहे. ए इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बी, काय येणार आहे रिझल्ट, फॉल्स येणार आहे. अजून कोणते दोन ऑपरेटर्स राहिले बघा, तर इक्वल टू आणि नॉट इक्वल टू राहिलेले आहेत. बरोबर, मग ए इज इक्वल टू बी काय येणार हो, फॉल्स येणार आहे, कारण ते इक्वल नाही आहेत. बरोबर, आणि ए इज नॉट इक्वल टू बी काय येणार आहे, ए इज नॉट इक्वल टू बी काय येणार आहे, ट्रू येणार आहे. मग बघूयात येतोय का आपल्याला जसं पाहिजे तसा रिझल्ट येतोय का, मिळतोय का बघूयात. हे बघा, ट्रू. कुठला रिझल्ट ट्रू आलाय बघा, तर ए इज लेस दॅन बी, बरोबर आहे, ट्रू आहे. 5 इज लेस दॅन 7, 5 इज ग्रेटर दॅन 7, फॉल्स आलेला आहे, बरोबर आहे. त्यानंतर ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू बी, 5 डेफिनेटली लेस दॅन 7 आहे, ट्रू आलेला आहे. ए इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बी, 5 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 7, काय फॉल्स आहे, 5 नाहीये मोठं. ए इज इक्वल टू बी, 5 इज इक्वल टू 7 आहे का, नाही, म्हणून त्याचा रिझल्ट फॉल्स आलेला आहे. ए इज नॉट इक्वल टू बी, 5 इज नॉट इक्वल टू 7, त्याचा रिझल्ट काय आलेला आहे, ट्रू आलेला आहे. हे अशा पद्धतीने तुमचं कम्पॅरिझन ऑपरेटर्स वर्क होतात. क्लिअर आहे का, हे सांगा चॅट बॉक्स मध्ये. येस, चॅट बॉक्स मध्ये सांगा. ओके, त्याच्यानंतर आपल्याला बघायचे असाइनमेंट ऑपरेटर्स. असाइनमेंट ऑपरेटर्स,
असाइनमेंट ऑपरेटर नावातच आहे, ते काय करतात, व्हॅल्यू असाइन करतात. लेट अस से इंटिजर a इक्वल्स टू 10. दिस इज असाइनमेंट ऑपरेटर इक्वल टू, म्हणजेच काय होणार आहे, 10 ही व्हॅल्यू ए व्हेरिएबल मध्ये कॉपी होणार आहे, किंवा ए व्हेरिएबलला 10 ही व्हॅल्यू असाइन केली जाणार आहे. मग a प्लस इक्वल्स टू 1 म्हणजेच काय होणार आहे, याचं मिनिंग काय होणार आहे, तर याचं मिनिंग सेम असं असणार आहे बघा, a इज इक्वल टू a प्लस 1. ओके, मिनिंग काय असणार आहे बघा त्या स्टेटमेंटचं, a इज इक्वल टू ए प्लस 1. म्हणजे प्लस इक्वल टू ऑपरेटर कसं काम करतो, ए इज इक्वल टू ए प्लस 1. मग प्रिंट करून बघूयात, एक ने व्हॅल्यू वाढली पाहिजे. सिस्टीम डॉट आउट ln ए ची व्हॅल्यू प्रिंट करतो, सेम खाली कॉपी करतो स्टेटमेंट, सॉरी सेमीकोलन द्यायचा राहिलाय. ओके, प्रिंट करून बघूयात 11 येते का, 10 आणि 11 व्हॅल्यू येते का. जावा सी येस, ऑपरेटर डॉट जावा ऑपरेटर, बघा 10 आणि 11 व्हॅल्यू आलेली आहे. क्लिअर आहे. सेम आहे, ए मायनस इक्वल टू 1, ए मायनस इक्वल्स टू 1 काय येणार आहे, ए ची व्हॅल्यू 1 नि कमी करा, म्हणजे this स्टेटमेंट इज इक्वल टू ए इज इक्वल टू ए मायनस 1. ओके, क्लिअर आहे. मग प्रिंट करून बघूयात, ठीक आहे. अजून कोणते ऑपरेटर्स आहेत बघूयात, सगळे एकदम करून घेऊयात. मल्टिप्लिकेशन आहे इक्वल टू, डिव्हिजनचा आहे, मॉड्युलस आहे, हे सगळे करून घेऊयात. ए मल्टिप्लिकेशन इक्वल्स टू 2, याचं मिनिंग काय असणार, व्हॉट विल बी द मिनिंग ऑफ दिस स्टेटमेंट, ए इज इक्वल टू ए इंटू 2, म्हणजेच 2 न मल्टिप्लाय करा आणि त्याची व्हॅल्यू पुन्हा ए मध्ये स्टोअर करा. त्याच्यानंतर हा व्हॅल्यू व्हेरिएबल प्रिंट करून घ्या, बरोबर. नेक्स्ट आहे ए डिवायडेड बाय इक्वल्स टू 2, व्हॉट विल बी द मिनिंग ऑफ दिस स्टेटमेंट, ए इज इक्वल टू ए डिवायडेड बाय 2. एला 2 ने डिवाइड करा आणि त्याची व्हॅल्यू पुन्हा ए मध्ये सेव्ह करा. ओके, नेक्स्ट काय हो, पुढचा ऑपरेटर कोणता आहे, मॉड्युलो. ठीक आहे, ए मॉड्युलो इक्वल्स टू 2, याचं मिनिंग काय असणार आहे, ए इज इक्वल टू ए मॉड्युलो 2. क्लिअर आहे. आणि प्रिंट करूयात, बरोबर. रिझल्ट काय काय आले पाहिजेत बघा, बरोबर. ए ची व्हॅल्यू 10 प्रिंट झाली पाहिजे पहिल्या स्टेटमेंटला, ए इज इक्वल टू ए प्लस 1 म्हटलंय, बरोबर आहे. इथं प्रिंट झाली पाहिजे 11, इथं पुन्हा 1 न मायनस करा 10, बरोबर. 10 प्रिंट झाली पाहिजे. त्याच्यानंतर 10 इंटू 2, 10 इंटू 2 20 आली पाहिजे, बरोबर. 20 डिवायडेड बाय 2 10 आली पाहिजे, आणि 10 मोडलो 2 0 आलं पाहिजे. बघा येतंय का, बघा पहिला 10 प्रिंट झाला, दुसरा 11 1 न वाढवलं, पुन्हा 1 नि कमी केली 10 झाली, पुन्हा 2 न मल्टिप्लाय केलं 20 झाली. त्याच्यानंतर पुन्हा ए डिवायडेड बाय 2, म्हणजे 20 डिवायडेड बाय 2 10 आलेला आहे, आणि 10 मॉड 2 बघूयात जरा, इथं काहीतरी प्रॉब्लेम आलाय, बघूयात. 0 आला पाहिजे, प्रिंट व्हायला पाहिजे, 0 का प्रिंट होत नाहीये हे बघूयात आपण. 0 प्रिंट झाला पाहिजे, लास्टला 0 प्रिंट नाही झालेला. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन, ओके गुड, ए इज इक्वल टू ए मॉड्युलो 2. लेट अस से ए मॉड्युलो 3 करूयात, इट शुड गिव्ह मी 3, सॉरी 1 आन्सर आलं पाहिजे, ते तरी प्रिंट होतंय का चेक करूयात. ओके 1 प्रिंट झालेला आहे, 0 का प्रिंट होत नव्हता, पुन्हा चेक करूयात, 2 करूयात त्याला.
सेव्ह करतो. ओके, 0 प्रिंट झालेला आहे. मगाशी लास्ट स्टेटमेंट मी सेव्ह केलं नव्हतं, त्यामुळे त्यानं वरचे फक्त स्टेटमेंट एक्झिक्यूट केले आणि हे मॉड्यूल इक्वल टू सेव्ह नसल्यामुळे त्याचा रिझल्ट प्रिंट केला नव्हता. ठीक आहे. ओके, दिस इज हाऊ युअर असाइनमेंट ऑपरेटर्स वर्क्स. असाइनमेंट ऑपरेटर मध्ये कोणाला प्रॉब्लेम आहे का सांगा जरा चॅट बॉक्स मध्ये. येस, एनीवन हॅव्हिंग एनी क्वेरीज? ओनली नीरज इज answering. नो. Others? Okay, Rajin is saying no. Avantika, no. Okay, good. Next. Then we'll study bitwise operators. Okay, bitwise operators थोडेसे स्टडी करा व्यवस्थित. हे समजायला थोडेसे अवघड आहेत. बघूयात आपण. I will try to make it easier for you. Okay. Delete करतो हे. And I will go with bitwise operators. bitwise operators काम कसे करतात ते बघूयात. bitwise operators बघा कोणकोणते आहेत. अँड आहे, ऑर आहे, एक्स ऑर आहे आणि इन्व्हर्जन आहे. बरोबर. मग अँड ऑपरेटर कसं काम करतो बिटवाईज अँड ऑपरेटर तो बघूयात आपण. तर सगळ्यात पहिलं बघा मी एक नवीन नोटपॅड ओपन करतो, तिथे तुम्हाला ऑपरेशन्स एक्सप्लेन करतो बिटवाईज ऑपरेटरचे. नोटपॅड. ओके, बिटवाईज अँड ऑपरेटर. चला, मग याला 2 नंबर देणार आहे आपण. लेट अस से 4 आणि 3 देणार आहे आपण. मग 4 चा बीट मध्ये कन्वर्ट केला 4 तर कसा येतो, कसा लिहितो आपण 2^0, 2^1 आणि 2^2. मे बी असा लिहितो. बरोबर आहे. 2^0, 2^1 आणि 2^2 म्हणजे 4 आणि 2^2 अशा पद्धतीने आपण लिहित असतो. बरोबर. 3 जर बीट पॅटर्न मध्ये लिहायचं झाला मला तर कसं लिहिणार आहे मी 3. येस, इट विल बी 0^0^1^1. हे सगळ्यांना येतं ना रे बिटवाईज कसं लिहायचं ते. बरोबर आहे. येतं ना सगळ्यांना. येस. ओके, गुड. मग अँड ऑपरेशन यांच्यावर परफॉर्म केलं. हे 4 आणि 3 नंबर्स मी बीट मध्ये कन्वर्ट करून घेतलेत. कशासाठी तुम्हाला ऑपरेशन परफॉर्म ते सांगायचं. अँड ऑपरेशन जेव्हा परफॉर्म केलं जातं तर बिटवाईज अँड मध्ये रिझल्ट 1 कधी येतो 2 बिट्सचा अँड ऑपरेशनचा, तर ते दोन्ही बिट्स 1 असतील तर. बघा मी काय म्हणतोय, बिटवाईज अँड ऑपरेशन मध्ये रिझल्ट 1 कधी येतो, तर ज्यावेळी ते दोन्ही नंबर्स 1 असतील त्याच वेळी बिटवाईज अँड ऑपरेशनचा रिझल्ट 1 येतो. अदरवाईज एक जरी नंबर 0 असेल, बरोबर, तर बिटवाईज अँड ऑपरेशनचा रिझल्ट काय येतो 0 येतो. मग आता आपलं रिझल्ट काय येणार बघा, 0 आणि 1. 0 आहे म्हणजे रिझल्ट काय येणार आहे बिटवाईज अँड ऑपरेशनचा रिझल्ट काय येणार आहे सांगा मला. 0 येणार आहे. का तर दोन्ही पैकी एक 0 आहे. बरोबर. दोन्ही 1 1 असते तर 1 आला असता. पुन्हा 0 1 आहे म्हणजे रिझल्ट काय येणार आहे 0 येणार आहे. बरोबर आहे. बरोबर. पुन्हा बघा 1 0 आहे म्हणजे रिझल्ट काय येणार आहे 0 येणार आहे. बरोबर. पुन्हा 0 0 आहे रिझल्ट काय येणार आहे 0 येणार आहे. म्हणजेच 4 आणि 3 चं जर बिटवाईज अँड ऑपरेशन परफॉर्म केलं तर रिझल्ट काय येणार आहे 0. याला बायनरी मध्ये 0 आला, तो डेसिमल मध्ये कन्वर्ट केला तर काय येणार आहे 0 येणार आहे. म्हणजेच 4 आणि 3 च्या बिटवाईज अँड ऑपरेशनचा रिझल्ट किती येणार आहे तर 0 येणार आहे. हे समजलंय का तुम्हाला सगळ्यांना? हे समजलंय का मला सांगा जरा. येस, चॅट बॉक्स मध्ये सांगा. येस. ओके, सगळ्यांना समजलं पाहिजे. मग आता 2 नंबर घेऊयात 4 आणि 3. इंटिजर a इक्वल्स टू 4, b इक्वल्स टू 3 आणि यांच्यावर बिटवाईज अँड ऑपरेशन परफॉर्म करूयात. मग एक सी नंबर घेतो, इंटिजर c इक्वल्स टू लेट अस से a अँड b. बरोबर. अँड ऑपरेशन परफॉर्म केले बिटवाईज. आता प्रिंट करूयात सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट ln सी प्रिंट करूयात. सी मध्ये किती आला पाहिजे रिझल्ट 0 आला पाहिजे. आत्ताच आपण बघितलं का 0 येतोय तो. मग क्लिअर करून घेतो, कंपाईल करतो. त्याच्या सरळ नीट आला का 0 दिसतोय तुम्हाला स्क्रीनवर. का आला ते पण तुम्हाला कळालेलं आहे. आता बिटवाईज ऑर ऑपरेशन परफॉर्म करूयात ह्याच नंबरवर 4 आणि 3. मग त्याचं वर्किंग कसं होतं ते बघूयात. बिटवाईज ऑर ऑपरेशन. ओके, बिटवाईज ऑरचा सिम्बॉल बघा कसा लिहिलेला आहे मी. ठीक आहे. एंटर कीच्या वरती जो असतो ना की तो आहे सिम्बॉल. ठीक आहे.
ऑरचा, बिटवाईज ऑर. बिटवाईज ऑर ऑपरेशन मध्ये दोन्ही बीट पैकी एक बीट 1 असेल तरी रिझल्ट 1 येतो. बघा मी काय म्हणतोय, दोन्ही बीट पैकी एक जरी बीट 1 असेल तर बिटवाईज ऑर ऑपरेशनचा रिझल्ट 1 येतो. मग आपल्या केसमध्ये काय रिझल्ट येणार आहे बघूयात आपण. दोन्ही बीट पैकी एक बीट जरी 1 असेल तरी रिझल्ट 1 येणार आहे, आणि 1 1 असतील दोन्ही बीट तरी रिझल्ट 1 येणार आहे. मग आता 0 1 काय रिझल्ट येणार आहे, 1. त्याच्यानंतर पुन्हा 0 1 आहे, काय रिझल्ट येणार आहे, 1. बरोबर. त्याच्यानंतर 1 0 आहे, काय रिझल्ट येणार आहे, 1. बरोबर. त्याच्यानंतर 0 0 काय रिझल्ट येणार, 0. म्हणजे बिटवाईज ऑर ऑपरेशनचा रिझल्ट 0 कधी येतो, ज्यावेळी दोन्ही बीट 0 असतील. तर दोन्ही बीट 0 असतील त्याच वेळी बिटवाईज ऑरचा रिझल्ट 0 येतो. मग हा आता डेसिमल मध्ये कन्वर्ट करावं, किती येतोय सांगा मला. हा डेसिमल मध्ये 2^0, 2^1, 2^2, 4 प्लस 3 किती येतं, 7. बरोबर आहे. हा 7 येतोय रिझल्ट. मग हा येतोय का 7 बघूयात आपण रिझल्ट. सॉरी, हा 7 कसा आला, कळालं, ऑपरेशन कळालं बिटवाईज ऑरचं, ते सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. मग कोड लिहायला जाऊयात आपण. हा, कोड मध्ये मी काही जास्त चेंजेस करत नाही, फक्त ऑर करतो. इथं ऑर करतोय बघा, ए ऑर बी. आता रिझल्ट किती आला पाहिजे, ए ऑर बी चा प्रिंट किती झाला पाहिजे, 7 झाला पाहिजे. येतोय का बघूयात. ठीक आहे, कंपाईल करतो, रन करूयात. आला का 7. 7 रिझल्ट तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. 7 रिझल्ट तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. ओके ओके, गुड. दिस इज हाऊ युअर बिटवाईज ऑपरेटर्स वर्क्स. त्याच्यानंतर बिटवाईज ऑर झाला. आता आपल्याला पुढे बघायचं एक्सक्लुझिव्ह ऑर. मग एक्सक्लुझिव्ह ऑरचं ऑपरेशन कसं होतं ते बघूयात. बिटवाईज एक्सक्लुझिव्ह ऑर. एक्सक्लुझिव्ह ऑरचा सिम्बॉल आहे, हाय. सिम्बॉल महत्वाचे, सिम्बॉल लक्षात ठेवा. ठीक आहे, एक्सक्लुझिव्ह ऑरचा सिम्बॉल पण बघा तुम्ही व्यवस्थित. आहे एक्स ऑर. मग एक्सऑरचं ऑपरेशन कसं होतं, त्याचा रूल काय बघा. तर एक्सक्लुझिव्ह ऑर ऑपरेशन मध्ये दोन्ही बीट ज्यावेळी सेम असतात त्यावेळी रिझल्ट 0 येतो. दोन्ही बीट ज्यावेळी सेम असतात त्यावेळी रिझल्ट 0 येतो. म्हणजे 0 0 असेल रिझल्ट 0 असेल, 1 1 असेल रिझल्ट 0 असेल. सपोज दोन्ही बीट्स डिफरंट असतील, दोन्ही बीट्स डिफरंट असतील, मी काय म्हणतो बघा, दोन्ही बीट्स डिफरंट असतील त्यावेळी मात्र रिझल्ट 1 येणार आहे. म्हणजे 0 1 असेल 1 येणार आहे, 1 0 असेल तरी पण 1 येणार आहे. मग आपल्या केसमध्ये काय होतंय बघा जरा. 0 1 आहे, काय येणार आहे रिझल्ट, 1 येणार आहे. त्याच्यानंतर पुन्हा 0 1 आहे, काय रिझल्ट येणार आहे, 1 येणार आहे. 1 0 आहे, काय रिझल्ट येणार आहे, 1 येणार आहे. 0 0 आहे, रिझल्ट काय येणार आहे, 0 येणार आहे. बरोबर आहे. तर हा पुन्हा रिझल्ट किती येतोय, 7 येतोय. हा रिझल्ट पुन्हा किती येतोय, 7 येतोय. सॉरी. तर हे समजलंय का सांगा चॅट बॉक्स मध्ये मला. येस, समजलंय का एक्सक्लुझिव्ह वॉरचं ऑपरेशन. एक्सक्लुझिव्ह वॉर मध्ये ज्यावेळी दोन्ही बीट सेम असतात त्यावेळी रिझल्ट 0 येतो. त्यावेळी रिझल्ट 0 येतो. 0 0 0 1 1 0 0 1 1 1 0 1. लेट अस प्रिंट इट. ओके, जावा ऑपरेटर 7 आला का, 7 रिझल्ट प्रिंट झालेला दिसतो तुमच्या स्क्रीनवर. ओके, ठीक आहे. नेक्स्ट बिटवाईज एक्सक्लुझिव्ह ऑर झाला. बिटवाईज इन्व्हर्जन ऑपरेटर आहे. इन्व्हर्जन म्हणजेच काय, याला 2 नंबर देण्याची गरज नाही, याला एकच नंबर आहे दिला तरी चालतो. हा तुमचा कोणता ऑपरेटर आहे, युनरी ऑपरेटर आहे. बरोबर आहे. इन्व्हर्जनचा सिम्बॉल बघा टिल्ड आहे, टिल्ड म्हटलं जातं. कुठे आहे तो, टॅब कीच्या वरती जो की असतो ना तो आहे. बरोबर. बिटवाईज इन्व्हर्जन. इन्व्हर्जनचं काम काय असतो, आता याला आपण एकच नंबर देणार आहे, लेटेस्ट से 4 देणार आहे. मग याचं काम काय असतं इन्व्हर्जन ऑपरेटरचं, तर जे बिट्स 0 आहेत ते 1 करायचे आणि जे बिट्स 1 आहेत ते 0 करायचे. मग 0चं 1 करा, 1चं 0 करा, पुन्हा 0चं 1 करा, 1 करा. म्हणजे बिट इन्व्हर्जन 4चा रिझल्ट किती येतो, तर बाबा 8 आणि 3 11. त्याला डेसिमल मध्ये कन्वर्ट केला तर किती आला पाहिजे, 11 आला पाहिजे. ठीक आहे. मग लेफ्ट शिफ्ट बघूयात, बिटवाईज लेफ्ट शिफ्ट. मग बघा लेफ्ट शिफ्ट करायचं आहे आपल्याला. मग 4च एक्झाम्पल घेऊयात आणि तो आपल्याला लेफ्ट शिफ्ट करायचा आहे. लेटेस्ट से 4 आय वॉन्ट टू लेफ्ट शिफ्ट बाय 2. बरोबर, 2 आपल्याला लेफ्ट शिफ्ट करायचं. म्हणजेच काय केलं जाईल,
प्रत्येक बीट हे 2 नी लेफ्टला शिफ्ट केलं जाईल. लेफ्टचं बीट जे आहे ते 2 बाहेर जातील आणि ते निग्लेक्ट केले जातील. ठीक आहे. मग बघा पहिला हे आपण सिंपल करूया, त्याला असं करूयात म्हणजे समजायला सोपं जाईल. बघूयात. 2 नी शिफ्ट करा. मग हा 0 2 नी पुढे आला तर तो कुठे येईल बघा, 1 च्या पण पुढे येईल. हा 1 2 नी आला तर इथे येईल. हा 2 0 आहेत ते बाहेर जातील. म्हणजे तुमचा नंबर साधारणतः असा बघायला मिळेल तुम्हाला लेफ्ट शिफ्ट केल्यामुळे 1. आणि ह्याचा डेसिमल मध्ये कन्वर्ट केला तुम्ही तर हा तुम्हाला बघायला मिळेल 1. बरोबर आहे. म्हणजे 2 बिट्स काय केले जातील, शिफ्ट केले जातील लेफ्टला. 2 बिट्स म्हणजे 1 ची पोझिशन 2 नी लेफ्टला शिफ्ट करा. बरोबर. अगोदरचे 2 0 आहेत ते बाहेर जातील, ते बाहेर पडतील, निग्लेक्ट केले जातील. बरोबर. आणि हा जो 1 आहे तो 2 पोझिशननी लेफ्टला शिफ्ट झाल्यामुळे तो लास्टच्या 0च्या जागेवर येईल आणि त्यामुळे तुमचा डेसिमल मध्ये कन्वर्ट केल्यावर त्याची व्हॅल्यू 1 येईल. मग येते का बघूया. लेट अस से इंटिजर a इक्वल्स टू 4 व्हॅल्यू असाइन करतो मी त्याला. बरोबर आहे. मग c इक्वल्स टू a लेफ्ट शिफ्ट c इंटिजर c इक्वल्स टू a लेफ्ट शिफ्ट बाय 2 पोझिशन्स आणि प्रिंट करा c ची व्हॅल्यू. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन c किती आली पाहिजे, 1 प्रिंट झाली पाहिजे. सॉरी, डॉट क्लास एक्सटेन्शन लागलं गेलं माझ्याकडून. बघा 1 प्रिंट झालेलं दिसते तुम्हाला, 1 प्रिंट झालेलं दिसते. ओके, दिस इज हाऊ युअर लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर वर्क्स. राईट शिफ्ट बघूयात. मग सेम एक्झाम्पल घेऊयात. 4 मला राईट शिफ्ट करायचं आहे 2 पोझिशन. मग त्या वेळी रिझल्ट काय येईल, हा 1 2 पोझिशननी पुढे जाईल. म्हणजेच इट विल बी 1 0 0 0 0. मग रिझल्ट किती येतो, हा डेसिमल मध्ये कन्वर्ट करा तुम्ही याला. किती 2^0 2^1 2^2 2^3 आणि 2^4. 2^4 म्हणजे किती येतं, 2^3 अराउंड 16. रिझल्ट किती आला पाहिजे तुमचा, 16 आला पाहिजे. येतोय का बघूयात. बरोबर केलं ना. बघा 2 पोझिशन्सनी शिफ्ट केलेला आहे आपण. 2 बिट्स ऍड होतील, 1 2. बरोबर, हे 2. ओके. बघूयात, सेव्ह करतो मी. काय मॉडिफिकेशन करतोय तुम्हाला समजत असेल, स्पीड मध्ये करतोय. ओके, 16 दिसतोय तुम्हाला प्रिंट झालेला स्क्रीनवर, 16 दिसतोय. ओके, दिस इज हाऊ युअर राईट शिफ्ट ऑपरेटर वर्क्स. ओके. त्याच्यानंतर अजून एक आहे बघा, अजून एक आहे बघा लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर. हा जावामध्ये युनिक आहे. 3 एरोज आहेत, 3 एरोज आहेत. बरोबर आहे. याचं काम कसं होतं बघा, नंबर जर निगेटिव्ह असेल तर हा पहिल्यांदा नंबर शिफ्ट करतो तेवढ्या बिट्सनी लेफ्टला आणि त्याच्यानंतर पुन्हा नंबरचा इन्व्हर्जन करायचं आपल्याला आणि तो राईट शिफ्ट करायचा 2 बिट्सनी आणि त्यांचं ऍडिशन करायचंय. बरोबर आहे. त्यावेळी जो नंबर मिळेल आपल्याला तो तुमचा निगेटिव्ह नंबरसाठी शिफ्टिंग असेल. सपोज तुमचा नंबर निगेटिव्ह नसेल तर हा तुमचा नॉर्मल जो तुमचा आपण स्टडी केला होता ना आधी, हा लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर. नॉर्मल जो आधी आपण ऑपरेटर स्टडी केला होता ना लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर, त्याच्याप्रमाणे काम करतो जर नंबर निगेटिव्ह नसेल तर. मग आताच एक्झाम्पल घेऊयात आपण. हाच एक्झाम्पल घेऊयात. लेट अस से याला ट्रिपल शिफ्ट म्हणतो, ट्रिपल लेफ्ट शिफ्ट म्हणतो. ठीक आहे. मग काय येणार आहे, 2 बिट्सनी मला लेफ्टला पोझिशन शिफ्ट करायची. म्हणजेच माझं मगाच्या प्रमाणे 0 0 0
0 1 येणार आहे. आणि मगाशीच आपण बघितलं याचा आन्सर काय येतं, 1 येतं डेसिमल मध्ये. बरोबर. मग पुन्हा करून बघूयात हा प्रोग्राम एक्झिक्यूट. कंपाईल करतो, आउटपुट 1 आलं पाहिजे. टू आलंय आउटपुट. हा, 1 न केला, सॉरी मी इथं 2 न करायला पाहिजे तो. पुन्हा कंपाईल करतो, पुन्हा रन करतोय. आला का 1? आला 1. ओके, हे समजले का? शिफ्ट ऑपरेटर समजलेत का सांगा. ओके, नेक्स्ट बघायचं आपल्याला लॉजिकल ऑपरेटर्स, अँड आणि ऑर. बिटवाईज अँड आणि ऑर पेक्षा वेगळे आहे बरं का ह्यांचं वर्किंग. बिटवाईज आहे, बिटवर काम करतात, आणि तिथं सिंगल अँड आणि सिंगल ऑर सिम्बॉल आहे, किंवा टिल्ड सिंगल आहे, हे लक्षात ठेवा. ओके. मग लॉजिकल ऑपरेटर्स कसे काम करतात, तर हे दोन कंडिशन्स, लॉजिकल कंडिशन्स टेस्ट करतात. बरोबर, दोन कंडिशन्स. लेट अस से 5 इज ग्रेटर दॅन 7, आणि दुसरी कंडिशन एक चेक करायचं आपल्याला, 6 इज लेस दॅन 7. आता यांचा रिझल्ट पुन्हा बुलियन व्हॅल्यू येणार आहे, इट विल बी ट्रू ऑर फॉल्स. आयदर इट विल बी ट्रू ऑर फॉल्स. मग ते कसं येतं, तर बघा लॉजिकल अँड वर्किंग कसं होतं, तर दोन्ही कंडिशन ज्यावेळी ट्रू असतात, दोन्ही कंडिशन ज्यावेळी ट्रू असतात त्याच वेळी लॉजिकल अँडचा रिझल्ट ट्रू येतो. त्यावेळी फक्त लॉजिकल अँडचा रिझल्ट ट्रू येतो, ज्यावेळी दोन्ही कंडिशनचा रिझल्ट, या दोन कंडिशन आपण इव्हॅल्युएट करणार आहे त्याचा रिझल्ट जर ट्रू असेल तरच लॉजिकल अँडचा रिझल्ट ट्रू येतो. ओके. आता आपल्या केसमध्ये 5 इज ग्रेटर दॅन 7 आहे का? नाही, फॉल्स आहे. बरोबर आहे. तो दुसरी कंडिशन इव्हॅल्युएट पण करणार नाही, तो दुसरी कंडिशन इव्हॅल्युएट पण करणार नाही, पहिली कंडिशन त्याला फॉल्स मिळाली, दुसरी चेक करण्याची गरजच नाही, डायरेक्टली तो या पूर्ण याचा रिझल्ट काय देणार आहे, फॉल्स देणार आहे. हा, मग बघा फॉल्स अँड ट्रू काय येणार आहे, पहिली कंडिशन फॉल्स आहे, दुसरी ट्रू आहे, 6 इज लेस दॅन 7, पण 5 इज ग्रेटर दॅन 7 ही फॉल्स आहे. रिझल्ट काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. त्यात जो दोन्ही कंडिशन जर ट्रू असतील तरच रिझल्ट काय येणार आहे, लॉजिकल अँडचा ट्रू येणार आहे, अदरवाइज फॉल्स येणार आहे. मग हे तुम्हाला मी इम्प्लिमेंट करून दाखवतो बघा प्रोग्राम मध्ये. बघा, लेट अस से इथंच प्रिंट करूया, डायरेक्टली आतमध्येच प्रिंट करतो, 5 इज ग्रेटर दॅन 7 and 6 इज लेस दॅन 7. काय रिझल्ट प्रिंट होईल, रिझल्ट काय प्रिंट व्हायला पाहिजे, फॉल्स. येतोय का बघूयात. फॉल्स रिझल्ट बघायला मिळाला तुम्हाला. ओके. आता तिथंच मी मॉडिफिकेशन करतो, 5 इज लेस दॅन 7 करतो. दोन्ही कंडिशन आता ट्रू आहेत, 5 इज लेस दॅन 7 अँड 6 इज लेस दॅन 7. रिझल्ट काय आला पाहिजे, ट्रू आला पाहिजे. सॉरी, काहीतरी मिस्टेक झाली, बघूयात जरा. सेव्ह करायचं राहिला असेल, सिस्टम 5 इज लेस दॅन 7 अँड 6 इज लेस दॅन 7. बरोबर आहे. ट्रू आलं का, सेव्ह करायचं राहिलं होतं त्यामुळे फॉल्स देत होता, ट्रू आला. ओके, अशा पद्धतीने तुमचा अँड ऑपरेटर वर्क होतो. ज्यावेळी दोन्ही कंडिशन ट्रू असतील त्याच वेळी त्याचा रिझल्ट ट्रू येईल, अदरवाईज एक जरी कंडिशन फॉल्स असेल तर अँड ऑपरेटरचा रिझल्ट काय येणार आहे तुमचा, फॉल्स येणार आहे. आपण लॉजिकल ऑपरेटर स्टडी करतोय. ओके. ओके,
आता लॉजिकल ऑर बघा मग. इथंच ह्याच कंडिशनला करूयात. बघा, पहिली कंडिशन फॉल्स आहे बघा, आणि दुसरी कंडिशन मात्र ट्रू आहे. पहिली कंडिशन फॉल्स आहे मात्र दुसरी कंडिशन ट्रू आहे. बरोबर, तरी पण याचा रिझल्ट काय येणार आहे? ट्रू येणार आहे. कारण एक जरी कंडिशन ट्रू असेल तरी लॉजिकल ऑरचा रिझल्ट काय येतो? ट्रू येतो. एक जरी कंडिशन ट्रू असेल तर लॉजिकल ऑरचा रिझल्ट ट्रू येतो. बरोबर आहे. मग फॉल्स ट्रू असेल ट्रू येणार आहे, ट्रू ट्रू असेल तरी ट्रू येणार आहे, आणि ट्रू फॉल्स असेल तरी पण ट्रू येणार आहे. मग बघूया. सेव्ह करतो. हा जो ऑरचा सिम्बॉल आहे तो एंटर कीच्या वरती की आहे. बरोबर आहे, तो सिम्बॉल आहे. जावा ऑपरेटर ट्रू आला का? ट्रू आला का? एक जरी कंडिशन ट्रू असेल तर ट्रू येतो. ठीक आहे, समजलंय काय? सांगा मला जरा, समजलंय का? येस. नेक्स्ट आहे टर्नरी ऑपरेटर. हा बघितलाय आपण, तरी पण एकदा मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. इथेच प्रिंट करूयात. इफ 5 इज लेस दॅन 7 प्रिंट करा. काय प्रिंट करायचं आपल्याला? फाइव इज लेस दॅन 7 देन प्रिंट. काय मेसेज प्रिंट करायचा? 5 इज लेस दॅन 7. एल्स आपल्याला काय प्रिंट करायचं आहे? 7 is less than 5. ओके, याचं वर्किंग कसं होतं मी तुम्हाला सांगितलं होतं. इफ एल्स प्रमाणे वर्किंग होतं. म्हणजेच हा टर्नरी ऑपरेटर कसा असतो तुम्हाला ते मी सांगतो पुन्हा एकदा, झालंय तरी पण सांगतो. टर्नरी ऑपरेटर हाच असतो तुमचा. बरोबर आहे. इथं आपण काहीतरी कंडिशन चेक करणार आहे. बरोबर, ती कंडिशन ट्रू असेल तर हा पार्ट एक्झिक्यूट करा. पार्ट 1 म्हणूयात. आणि कंडिशन फॉल्स असेल तर पार्ट 2 म्हणूयात. पार्ट 2 एक्झिक्यूट करा. ओके, बरोबर, क्लिअर आहे. पार्ट 1 एक्झिक्यूट करा किंवा पार्ट 2 एक्झिक्यूट करा. बरोबर, कशावर डिपेंड आहे? तर इथं जी कंडिशन आहे त्याच्यावर डिपेंड आहे. कंडिशन ट्रू असेल तर पार्ट 1 एक्झिक्यूट करा, कंडिशन फॉल्स असेल तर पार्ट 2 एक्झिक्यूट करा. म्हणजे इफ एल्स प्रमाणे. इफ कंडिशन इज ट्रू एक्झिक्यूट पार्ट 1, एल्स एक्झिक्यूट पार्ट 2. मग बघूयात वर्क होतंय का. काय मेसेज प्रिंट झाला पाहिजे? 5 इज लेस दॅन 7. 5 इज लेस दॅन 7 प्रिंट झालेला दिसतोय. ओके, टर्नरी ऑपरेटर समजला. इट्स लाईक कंडिशनल इफ एल्स. ओके, इट्स वर्क्स लाईक इफ एल्स. ओके, नेक्स्ट न्यू ऑपरेटर. हा सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला. क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा, त्यासाठी हा ऑपरेटर आपण वापरतो. मग इथे क्लासचा एक ऑब्जेक्ट क्रिएट करून घेऊयात. येस, क्लासचा ऑब्जेक्ट कसा क्रिएट करणार? क्लास नेम ऑपरेटर ऑब्जेक्ट इक्वल्स टू न्यू ऑपरेटर. Okay, this is how you are going to use new operator to create object of a class. बरोबर आहे. आणि हा ऑब्जेक्ट कुठे क्रिएट केला जातो? हिप सेक्शन वर क्रिएट केला जातो. हे तुम्हाला मी सांगितलं होतं. आणि हा ऑब्जेक्ट डायनॅमिकली क्रिएट केला जातो. आणि डायनॅमिकली जे पण गोष्टी क्रिएट केल्या जातात ते हिप वर क्रिएट केला जातो. आणि न्यू ऑपरेटर आहे, कीवर्ड नाहीये. तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला जाईल. न्यू हा ऑपरेटर आहे, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे तुमचा डॉट ऑपरेटर. डॉट ऑपरेटर कशासाठी वापरतात? मेथड किंवा फंक्शन्स कॉल करण्यासाठी वापरले जातात. मग ते मेथड किंवा फंक्शन्स कसे कॉल करायचे? तर आता मी तुम्हाला एक फंक्शन लिहून दाखवतो, ते तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना.
लेट अस से void फंक्शन और मेथड म्हणूयात मेथड 1 system dot out dot println हॅलो मग कसं कॉल केलं जातं डॉट ऑपरेटर यूज करून obj डॉट मेथड 1 आणि हा फंक्शन कॉल ऑपरेटर आपला नेक्स्ट ऑपरेटर आहे तो पण तुम्हाला दिसतोय बघा इथं यूज केलेला बरोबर तर अशा पद्धतीने डॉट ऑपरेटर तुम्ही फंक्शन कॉल करण्यासाठी वापरू शकता ऑब्जेक्ट नेम डॉट फंक्शन नेम ओके किंवा मेथड नेम सॉरी मेथड म्हटलं जातं जावामध्ये त्याच्यानंतर हा अरे क्रिएट करण्यासाठीचा ऑपरेटर आहे बरोबर अरेचा कसा क्रिएट करता तुम्ही सगळ्यांना माहिती आहे पुन्हा एकदा दाखवतो क्रिएट करून हाऊ यू आर गोइंग टू क्रिएट अरे let us say we are going to create array in this method integer arr equals to 1 2 3 4 5 अरे हा सुद्धा जावामध्ये ऑब्जेक्ट आहे स्ट्रिंग्स अँड अरेज आर ऑब्जेक्ट्स इन जावा सो दे विल बी अलोकेटेड मेमरी ऑन हिप म्हणजेच अरेला किंवा स्ट्रिंगला मेमरी कुठं अलोकेट केली जाते हिपवर अलोकेट केली जाते हे कायम लक्षात ठेवायचं ओके हे कायम लक्षात ठेवायचं मग प्रिंट करू शकता तुम्ही अरे कसा प्रिंट करणार गेल्या वेळेस बघितलं आपण फॉर I is equals to 0 comma I is less than arr dot length अरेच्या लेंथ पेक्षा एक न कमी आहे तोपर्यंत आपल्याला लूप चालवायचे आय प्लस प्लस म्हणा आणि आतमध्ये प्रिंट करा आरचे एलिमेंट सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटलन arr ऑफ आय कळाला अरे कसा क्रिएट करतो आपण ऑपरेटर तो कशासाठी वापरला जातो इंटिजर व्हेरिएबल डिक्लेरेशन राहिलं ठीक आहे कंपाईल झालेला आहे रन करून दाखवतो ओके 1 2 3 4 5 ओके त्याच्यानंतर पुढचा लास्टचा ऑपरेटर तुमचा कोणता आहे बघूयात टाइप ऑपरेटर हा एक महत्वाचा ऑपरेटर आहे टाइप ऑपरेटर तुमचा आता टाइप ऑपरेटर कशासाठी वापरला जातो तर बघा एका टाईपचं कन्वर्जन दुसऱ्या टाईप मध्ये करायचं असेल तर टाइप ऑपरेटर वापरला जातो मी हे सगळं डिलीट करतो तुमच्यासाठी बघा म्हणजेच लेटस से फ्लोट a इक्वल्स टू 4.5 बरोबर फ्लोट व्हेरिएबल आहे तो मला इंटिजर व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट करायचं मग कसं कन्वर्ट करणार आपण किंवा इंटिजर व्हेरिएबलला त्याची व्हॅल्यू असाइन करायची इंटिजर b इक्वल्स टू a म्हटलं किती व्हॅल्यू असाइन होईल व्हॅल्यू असाइन किती होईल मला जर चॅट बॉक्स मध्ये सांगा व्हॅल्यू किती असाइन होईल बी ला बी प्रिंट करूयात सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटलन बी बी ला किती व्हॅल्यू असाइन होईल चॅट बॉक्स फ्लोट a इज इक्वल टू 4.5 आणि त्या फ्लोट टाईपची व्हॅल्यू मी इंटिजर टाईपच्या व्हेरिएबलला असाइन केली बघा बी इक्वल्स टू ए म्हटलेलं इंटिजर बी आणि तो बी प्रिंट केला काय काय येईल व्हॅल्यू तुम्हाला काय वाटतं व्हॉट इज युअर प्रेडिक्शन व्हॉट विल बी द रिझल्ट फर्स्ट ऑफ ऑल डेसिमल व्हॅल्यूज आहेत बघा फ्लोट ए इक्वल टू 4.5 बरोबर पॉईंट वाले व्हॅल्यूज आहेत फ्लोट म्हणजे आणि इंटिजर मध्ये पॉईंट वाले व्हॅल्यू तुम्ही स्टोअर करता का नाही बरोबर डेटा टाइप्स डिफरंट आहेत दोन्ही डेटा टाइप्स डिफरंट आहेत मग एक डेटा टाइप फ्लोट टाइप मला इंटिजर टाइपच्या व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर होईल का काय प्रिंट होईल येस काय प्रिंट होईल व्हॉट विल बी द आन्सर किती व्हॅल्यू प्रिंट होईल ओनली ए नो रोशन म्हणतोय नो ओनली ए अंजली 4 ओके ठीक आहे होतंय का बघूयात मग हे तुम्हाला सगळ्यांना दाखवतो मी
जावा सी ऑपरेटर डॉट जावा. बघा, तुम्हाला कंपाईल टाइमलाच एरर दिली त्यांनी. कंपाईल टाइमला तुम्हाला एरर बघायला मिळते. इथं काय एरर बघायला मिळते की बाबा इनकॉम्पॅटिबल टाइप्स पॉसिबल लॉस कन्व्हर्जन फ्रॉम डबल टू फ्लोट. बरोबर. 4.5F म्हणावं लागेल इथं. 4.5F फ्लोटिंग पॉईंट आहे. बरोबर. नेक्स्ट पुन्हा कंपाईल करून दाखवतो मी तुम्हाला. काय एरर देतोय बघा तो. इनकॉम्पॅटिबल टाइप्स बघा. पॉसिबल लॉसी कन्व्हर्जन फ्रॉम फ्लोट टू इंट. कंपाईल टाइमला तुम्हाला एरर दिली. कंपाईल टाइमला टाइप चेकिंग केलं जातं जावामध्ये. मी तुम्हाला सांगितलं होतं जावा स्ट्रिक्टली टाइप चेकिंग लँग्वेज. बरोबर. टाइप चेकिंग करतं. म्हणजेच काय की तुम्ही जर एखादा रॉंग टाइप दुसऱ्या रॉंग टाइप मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला, एखादा डेटा टाइप दुसऱ्या रॉंग टाइपच्या डेटा टाइप मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला, तर जावा कंपायलर तुम्हाला तिथल्या तिथंच एरर देतो. जसं आता आपल्याला एरर बघायला मिळते बघा. कंपाईल टाइमलाच एरर बघायला मिळते की बाबा फ्लोट पासून इंटिजर मध्ये तुम्ही व्हॅल्यू कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करताय आणि त्या ऑपरेशनमुळे काय होणार आहे, तुमचा रिझल्ट लॉस होणार आहे. हे ते आपल्याला सांगतंय, एरर देते. मग काय केलं पाहिजे आपल्याला. तरी पण मला करायचंच आहे कन्वर्जन, एरर पण नाही आली पाहिजे. काय करावं लागेल, टाइपकास्ट ऑपरेटर आपल्याला वापरावं लागेल. टाइपकास्ट ऑपरेटर काय करतात, दे एक्सप्लिसिटली, म्हणजेच इम्प्लिसिटली नाही, एक्सप्लिसिटली दे विल कन्वर्ट वन टाइप ऑफ व्हॅल्यू इंटू अनदर टाइप ऑफ व्हॅल्यू. म्हणजे फ्लोटची व्हॅल्यू मला आता इंटिजर टाइप मध्ये कन्वर्ट करायचीच आहे. मला हे नाही हवं, लॉस जरी झाली व्हॅल्यू तरी मला करायचीच आहे. बरोबर आहे. आणि एरर पण नाही आली पाहिजे. त्यावेळी मी टाइपकास्ट ऑपरेटर वापरणार आहे. मग तो टाइपकास्ट ऑपरेटर कसा वापरायचा बघा, तुम्हाला सांगतो. तर ज्या टाइप मध्ये मला कन्वर्ट करायचं आहे तो टाइप मी ब्रॅकेट्स मध्ये लिहिणार आहे, इंटिजर. मला आता कुठल्या टाइप मध्ये कन्वर्ट करायचं आहे, ए आहे फ्लोटिंग पॉईंट व्हॅल्यू, ती मला कन्वर्ट करायचं आहे इंटिजर टाइपच्या व्हॅल्यू मध्ये. म्हणून मी जो टाइपकास्ट ऑपरेटर वापरलेला आहे त्याच्या आतमध्ये मी डेटा टाइप कुठला सांगितला, मला इंट मध्ये कन्वर्ट करायची. जी फ्लोटिंग व्हॅल्यू आहे, फ्लोटिंग पॉईंट व्हॅल्यू आहे, ती मला इंटिजर मध्ये कन्वर्ट करायची. मग ती इंटिजर मध्ये कन्वर्ट केली जाईल. बरोबर. आणि ती बी मध्ये स्टोअर केली जाईल. पण 4.5 ही इंटिजर टाइप व्हॅल्यू आहे का, नाही, फ्लोट टाइप व्हॅल्यू आहे. मग ती इंटिजर मध्ये कशी स्टोअर करू शकतो आपण व्हेरिएबल मध्ये, नाही. मग ह्यावेळी डेटा लॉस ऑपरेशन परफॉर्म केलं जातं. डेटा लॉस ऑपरेशन म्हणजे काय, वरचं 0.5 हे काय केलं जाईल, तुमचं लॉस होईल आणि फक्त जी व्हॅल्यू बी मध्ये राऊंडेड व्हॅल्यू जी स्टोअर केली जाईल ती असेल 4. म्हणून जे बी मध्ये आन्सर जे प्रिंट होणार आहे ते काय असणार आहे, तुमचं 4 असणार आहे. मग करून बघूयात. सॉरी, सेव्ह केलेलं नाही, सेव्ह करून घेतो. देन विल कंपाईल इट. सॉरी, डॉट क्लास देन जावा. आता एरर दिली का त्यानं, कंपायलेशनला नाही दिली का, तर आपण टाइपकास्ट ऑपरेटर वापरला आहे. आणि टाइपकास्ट ऑपरेटर एक्सप्लिसिटली कंपायलरला सांगतो की जरी डेटा लॉस होत असला तरी पण मला फ्लोट हा इंटिजर मध्ये कन्वर्ट करायचा आहे. बरोबर आहे. आणि प्लीज माझ्यासाठी ते ऑपरेशन परफॉर्म करा. म्हणजे असं एक प्रकारचं रिक्वेस्ट करून म्हणू शकतो. मग बघा, जावा किती आन्सर प्रिंट झालं, 4. मग टाइपकास्ट ऑपरेटरचा यूज समजला तुम्हाला, की कन्वर्जन ऑफ वन टाइप ऑफ व्हेरिएबल इंटू अनदर टाइप ऑफ व्हेरिएबल. आणि हे कन्वर्जन होतं ते एक्सप्लिसिटली केलं जातं टाइपकास्ट ऑपरेटर यूज करून. आणि याच्यामध्ये डेटा लॉस ऑपरेशन होऊ शकतं. जसं की आता 4.5 ही व्हॅल्यू ऍक्च्युअल मध्ये फ्लोट मध्ये होती, पण इंटिजर मध्ये कन्वर्ट करताना 0.5 लॉस झालेली ही व्हॅल्यू आणि फक्त 4 ही व्हॅल्यू इंटिजर मध्ये कन्वर्ट झाली आणि तेवढीच व्हॅल्यू आपण प्रिंट केलेली आहे. क्लिअर आहे का, टाइपकास्ट ऑपरेटर क्लिअर आहे का, सांगा मला जरा चॅट बॉक्स मध्ये. येस, ओके, गुड. नेक्स्ट लास्टचं बघायचं आहे आपल्याला ऑपरेटर. तो आहे इन्स्टन्स ऑफ ऑपरेटर. इन्स्टन्स ऑफ ऑपरेटर काय करतो की बाबा एखादा ऑब्जेक्ट मी क्रिएट केला, तो त्या पर्टिक्युलर क्लासचा ऑब्जेक्ट आहे की नाही, तो त्या पर्टिक्युलर क्लासचा इन्स्टन्स आहे की नाही ते चेक करतो. मग एक ऑब्जेक्ट क्रिएट करूयात, ऑपरेटर ओबीजे इक्वल्स टू न्यू ऑपरेटर. ओके. आता हा ओबीजे इन्स्टन्स आहे का ऑपरेटर क्लासचा आहे मला चेक करायचं आहे. ते प्रिंट करूयात, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. काय चेक करायचं आपल्याला, ओबीजे इन्स्टन्स ऑफ ऑपरेटर क्लास आहे का. असेल तर तो काय प्रिंट करेल, ट्रू प्रिंट करेल. असेल तर काय प्रिंट करेल, ट्रू प्रिंट करेल. अदरवाइज काय प्रिंट केलं जाईल, फॉल्स प्रिंट केलं जाईल. मग करूयात आपण, कंपाईल करतोय, जावा ऑपरेटर रन करतोय.
बघा ट्रू प्रिंट झालं का, तर तो ओबीजे आहे तो ऑपरेटर क्लासचा इन्स्टन्स आहे. आता एक आरे बन ओके, आज आपल्याला बघा काय बघायचं, ऑपरेटर प्रिसिडन्स बघायचं आहे, त्याच्यानंतर प्रिसिडन्स ऑर्डर बघायचे, असोसिएटिव्हिटी बघायचं आहे, एक्सप्रेशन ऑफ इव्हॅल्युएशन बघायचं आहे, मॅथ हे हा एक क्लास आहे बरोबर. त्या क्लासमधले फंक्शन्स आपल्याला स्टडी करायचे जावा डॉट लँग पॅकेज मधला. त्याच्यानंतर टाईप कास्टिंग जे आता आपण शिकलो, टाईप कास्ट ऑपरेटर ते शिकायचे. तर बघूयात ऑपरेटर प्रिसिडन्स म्हणजे काय रे. तर बघा जसं आता तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय ऑपरेटर प्रिसिडन्स अँड प्रिसिडन्स ऑर्डर बरोबर. ऑपरेटर प्रिसिडन्स म्हणजे काय बघा, वेन सेव्हरल ऑपरेशन्स ऑकर इन अन एक्सप्रेशन each part is evaluated and result in predetermined order called operator precedence. म्हणजे सांगायचं तुम्हाला पार्ट हा, जसं की आता मी तुम्हाला नोटपॅडवर एक्सप्रेशन लिहून दाखवतो बरोबर. याचा रिझल्ट काय येईल मला सांगा. 12 डिवायडेड बाय 3 प्लस 4 इंटू 3 मायनस 3 4 डिवायडेड बाय 2 हे एक्सप्रेशन आहे, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती बरोबर. अशी व्हॅल्यू जर मी प्रोग्राम मध्ये दिली तर ह्याचा रिझल्ट काय येईल, कोण सांगू शकेल का, चॅट बॉक्स मध्ये सांगा मला ह्याचा रिझल्ट काय येईल, एक्सप्रेशनचा रिझल्ट काय येईल. येस, एनीवन सांगू शकाल का, अशा प्रकारचं एक्सप्रेशन दिलं तर त्याचं इव्हॅल्युएशन काय होईल, आणि कोणी सांगू शकते का काय येईल रिझल्ट ते. येस, एनीवन हॅव्हिंग एनी आयडिया व्हॉट विल बी द रिझल्ट ऑफ दिस एक्सप्रेशन. आता ऑपरेटर्स किती आहेत बघा याच्यामध्ये, डिव्हिजन ऑपरेटर आहे, पुन्हा प्लस ऑपरेटर आहे, मल्टिप्लिकेशन ऑपरेटर आहे, मायनस ऑपरेटर आहे, सबस्ट्रॅक्शन ऑपरेटर आणि पुन्हा डिव्हिजन ऑपरेटर. मग हे जे ऑपरेशन परफॉर्म करायचे ते कसे करायचे, पहिलं डिव्हिजन करायचंय, मल्टिप्लिकेशन करायचंय, सबस्ट्रॅक्शन करायचंय, ऍडिशन करायचंय, काय करायचंय हे कसं समजणार आपल्याला बरोबर आहे. मग ह्याच्यासाठी तुम्हाला ऑपरेटर प्रिसिडन्स हेल्प करते. ऑपरेटर प्रिसिडन्स काय हेल्प करतं की बाबा, ज्यावेळी तुमच्या एक्सप्रेशन मध्ये एकापेक्षा जास्त ऑपरेटर्स असतील, बघा मी काय म्हणतोय, वेन सेव्हरल ऑपरेशन्स ऑकर्स इन अन एक्सप्रेशन, जसं की आता आपण ऍडिशन करतोय, सबस्ट्रॅक्शन करतोय, डिव्हिजन करतोय, मल्टिप्लिकेशन करतोय, असे 4 प्रकारचे ऑपरेशन्स आता आपण आपल्या एक्सप्रेशन मध्ये परफॉर्म करतोय बरोबर. तर मग ह्यावेळी काय केलं जातं किंवा इच पार्ट इज इव्हॅल्युएटेड अँड रिझॉल्व्ड इन प्रीडिटरमाइंड ऑर्डर कॉल्ड ऑपरेटर प्रिसिडन्स. मग कोणतं ऑपरेशन आधी परफॉर्म करायचे, ऍडिशनचं करायचंय, सबस्ट्रॅक्शन करायचंय का मल्टिप्लिकेशन करायचंय, ह्याच्यासाठी काय, ह्याच्यासाठी रूल्स आहेत, त्यांना म्हणलं तर ऑपरेटर प्रिसिडन्स. म्हणजे ज्या ऑपरेटरचा प्रिसिडन्स हायर असेल ते ऑपरेशन पहिले परफॉर्म केलं जाईल बरोबर. ज्या ऑपरेटरचा प्रिसिडन्स हायर आहे त्या ऑपरेटरचे ऑपरेशन पहिल्यांदा परफॉर्म केले जातील. जसं की बाबा आता माझ्याकडे ऑपरेटर्स आहेत डिव्हिजन, त्याच्यानंतर आहे ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन. ह्याच्यामध्ये ऍक्च्युअल मध्ये काय केलं जातं बघा, हे इव्हॅल्युएट करताना तर डिव्हिजन पहिल्यांदा कॅरी आउट केलं जातं, म्हणजेच डिव्हिजन 12 डिवायडेड बाय 3, त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन ऑपरेशन परफॉर्म केलं जातं. मल्टिप्लिकेशन ऑपरेशनला 2 ऑपरंट्स आहेत बघा, 4 आणि 3 हे ऑपरंट्स आहेत. त्याच्यानंतर पुन्हा एक डिव्हिजन ऑपरेशन आहे ते परफॉर्म केले जाईल 4 डिवायडेड बाय 2, म्हणजेच कंपायलर आहे अशा पद्धतीने इव्हॅल्युएट करणार आहे. पुन्हा काय येणार आहे, 12 डिवायडेड बाय 3 किती येणार आहे 4, पुन्हा प्लस 4 इंटू 3 12 बरोबर आहे, मायनस 2 बरोबर. आता पुन्हा काय केलं जाईल, प्लस आणि मायनस यांच्यामध्ये पुन्हा प्रिसिडन्स चेक केला जाईल बरोबर. आता हे ऍक्च्युअली दोघांचा प्रिसिडन्स सेम लेवललाच आहेत ते, त्यामुळं कोणतंही ऑपरेशन आधी परफॉर्म करू शकता तुम्ही. जसं की मी आता पहिलं ऑपरेशन परफॉर्म करतोय तुमच्यासाठी, 12 आणि 4 किती येतं 16, 16 मायनस 2 किती येणार आहे 14 येणार, 14 येणार. म्हणजेच ऑपरेटर प्रिसिडन्स काय सांगतो तुम्हाला की ज्यावेळी तुमच्या एक्सप्रेशन मध्ये एकापेक्षा जास्त ऑपरेटर्स असतील बरोबर, किंवा एकापेक्षा जास्त ऑपरेशन तुम्ही तुमच्या एक्सप्रेशन मध्ये परफॉर्म करणार असाल, त्यावेळी कोणते ऑपरेशन्स पहिले परफॉर्म करायचे हे तुम्हाला ऑपरेटर प्रिसिडन्स सांगतो. हे तुम्हाला ऑपरेटर बरोबर. ऑपरेटर इज नथिंग बट बघा, when several operations occur in an expression, each part is evaluated and result in predetermined order called operator precedence. म्हणजेच प्रत्येक ऑपरेशन एक प्रीडिटरमाइंड ऑर्डर मध्ये कॅरी आउट केलं जातं ज्यावेळी एक्सप्रेशन मध्ये एकापेक्षा जास्त ऑपरेशन परफॉर्म करायचे असतात.
आणि त्याला म्हटलं होतं ऑपरेटर प्रिसिडन्स. मग ऑपरेटर प्रिसिडन्स डिटरमाइन्स द ऑर्डर इन विच द ऑपरेटर इन अँड एक्सप्रेशन्स आर इव्हॅल्युएटेड. जसं की आता आपल्याकडं डिव्हिजन होता, मल्टिप्लिकेशन ऑपरेटर होता, त्याच्यानंतर ऍडिशन ऑपरेटर होता, सबट्रॅक्शन ऑपरेटर होता. मग ह्या ऑपरेटर्स पैकी कोणता ऑपरेटर कोणत्या ऑर्डरमध्ये एक्झिक्यूट करायचा आहे किंवा कोणतं ऑपरेशन कोणत्या ऑर्डरमध्ये एक्झिक्यूट करायचं आहे हे तुमच्यासाठी डिटरमाइन करतो ऑपरेटर प्रिसिडन्स. मग वेन टू ऑपरेटर शेअर अँड ऑपरँड द ऑपरेटर विथ द हायर प्रिसिडन्स गोज फर्स्ट. बरोबर आहे. जसं की आता आपल्या केसमध्ये बघा, ह्या केसमध्ये काय होत होतं की बाबा डिव्हिजन बरोबर हा 2 ऑपरँड शेअर करतो 12 आणि 3. त्याच्यानंतर प्लस हा 3 आणि 4 शेअर करतोय बरोबर. स्टार हा 4 आणि 3 ऑपरँड शेअर करतोय बरोबर. हा सबस्ट्रॅक्शन 3 आणि 4 ऑपरँड शेअर करतोय. डिव्हिजन 4 आणि 2 ऑपरँड शेअर करतोय. मग ह्या केसमध्ये डिसाईड कसं करायचं की बाबा कोणता ऑपरेटर कोणते ऑपरँड शेअर करणार आहे. मग हा जसं की बाबा आता प्लस आहे ह्यानं 3 आणि 4 वर ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे का 12 डिवायडेड बाय 3 आणि 4 इंटू 3 हे परफॉर्म करून त्यांचे जे ऑपरँड्स येणार आहेत त्याच्यावर ऑपरेशन परफॉर्म करायचं. हे सगळं तुमच्यासाठी ऑपरेटर प्रिसिडन्स डिसाईड करतं. मग बघा ऑपरेटर विथ हायर प्रिसिडन्स पहिल्यांदा एक्झिक्यूट केला जाईल. जसं की आता मी तुम्हाला सांगितलं की हा जो डिव्हिजनचा जो प्रिसिडन्स आहे तो प्लस पेक्षा जास्त आहे बरोबर आहे. तसंच मल्टिप्लिकेशनचा प्रिसिडन्स आहे तो प्लस आणि मायनस पेक्षा जास्त आहे आणि पुन्हा ह्या डिव्हिजनचा प्रिसिडन्स ह्या मायनस पेक्षा जास्त आहे. त्यामुळं पहिल्यांदा डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन ऑपरेशन परफॉर्म केले जातील आणि त्याच्यानंतरच ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन त्यांचे जे रिझल्ट येतील त्याच्यावर परफॉर्म केले जातील. क्लिअर आहे. नेक्स्ट बघा, नाव टेक अ लुक ऍट द स्टेटमेंट बिलो. इंटिजर माय इंट इक्वल्स टू 12 मायनस 4 इंटू 2. याचा रिझल्ट किती येईल. पहिल्यांदा 4 इंटू 2 परफॉर्म केला जाईल का तर मल्टिप्लिकेशनचा प्रिसिडन्स हा मायनस पेक्षा जास्त आहे. म्हणजे 4 इंटू 2 8 येणार आहे. 12 मायनस 8 येईल बरोबर. 12 मायनस 8 किती येईल तर बाबा 4. म्हणजे माय इंट मध्ये जी व्हॅल्यू स्टोअर होणार ती किती असणार आहे 4 असणार आहे. नेक्स्ट बघा मग ऑपरेटर प्रिसिडन्स तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. कुठला ऑपरेटरचा प्रिसिडन्स कसा असणार आहे. मग बघा पोस्टफिक्स इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट ऑपरेटरचा प्रिसिडन्स हा सगळ्यात जास्त असणार आहे का तर ते टेबलमध्ये हायर पोझिशनला आहे. बघा द टेबल लिस्ट द प्रिसिडन्स ऑफ ऑपरेटर इन जावा. हायर इट अपियर्स इन द टेबल द हायर इट्स प्रिसिडन्स इज. बरोबर आहे. मग पोस्टफिक्स इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट ऑपरेटरचा प्रिसिडन्स जास्त असणार आहे. त्याच्यानंतर जे ऑपरेटरचा प्रिसिडन्स जास्त असणार आहे ते असणार आहे प्रिफिक्स इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट आणि युनरी ऑपरेटर्स आहेत प्लस युनरी मायनस युनरी टिल्ड ज्यालाच आपण मग अशी बघितलं होतं इन्व्हर्जन ऑपरेटर आहे किंवा नॉट ऑपरेटर आहे. हे ऑपरेटर्सचा प्रिसिडन्स असणार आहे. त्याच्यानंतर मल्टिप्लिकेटिव्ह ऑपरेटर्स मध्ये तुमचा स्टार डिव्हिजन आणि मॉड्युलस ह्या तिघांचा प्रिसिडन्स असणार आहे. आता हे तिघांचा प्रिसिडन्स असणार आहे म्हणजेच काय हे तिघ सेम लेवलला आहेत. हे तिघ सेम लेवलला आहेत. जसं की आता मी म्हणतोय बघा एक्सप्रेशन बघूयात. 12 divided by 3 into 4 into 4 divided by 2 into 3. आता बघा हे सगळे ऑपरेटर्स आहेत जे डिव्हिजन आहे मल्टिप्लिकेशन आहे किंवा पुन्हा बघा डिव्हिजन आहे पुन्हा मल्टिप्लिकेशन आहे. ह्या केसमध्ये डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशनचा प्रिसिडन्स सेम आहे का तर ते सेम लेवलला आहेत. मग हे कसे एक्झिक्यूट करायचे म्हणजे आता कुठलं ऑपरेशन पहिलं परफॉर्म करायचं 3 आणि 4 ची मल्टिप्लिकेशन पहिली करू का 12 ला 3 ने पहिलं डिवाइड करू का इथं 2 आणि 3 चं मल्टिप्लिकेशन पहिलं करू काय करू हे कसं करणार का तर बाबा आता मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचा प्रिसिडन्स सेम आहे. मग त्यावेळी चेक केलं जातं असोसिएटिव्हिटी. त्यावेळी काय चेक केलं जातं असोसिएटिव्हिटी. मग असोसिएटिव्हिटी मध्ये लेफ्ट आता हे जे ऑपरेटर्स आहेत डिव्हिजन मल्टिप्लिकेशन मॉड्युलस यांची असोसिएटिव्हिटी आहे तुमची लेफ्ट टू राईट. काय लेफ्ट टू राईट आहे बरोबर आहे. लेफ्ट टू राईट असोसिएटिव्हिटी आहे म्हणजेच काय की बाबा हे ऑपरेटर जे इव्हॅल्युएट करायचे ते लेफ्ट टू राईट इव्हॅल्युएट करायचे. म्हणजेच पहिलं काय केलं जाईल इव्हॅल्युएट 12 डिवायडेड बाय 3 हे पहिलं इव्हॅल्युएट केलं जाईल बरोबर. त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन केलं जाईल यांचं इंटू 4. त्याच्यानंतर जे काही रिझल्ट येईल ते इव्हॅल्युएट केले जातील. डिवायडेड बाय 2 आहे त्याच्यानंतर इंटू 3 आहे. मग 12 डिवायडेड बाय 3 किती येतो सांगा मला 4 येतं. 4 इंटू 4 परफॉर्म केलं जाईल पुन्हा त्याच्यानंतर डिवाइड परफॉर्म केलं जाईल बरोबर आहे. म्हणजे 4 इंटू 4 पुन्हा परफॉर्म केलं जाईल
बरोबर आहे. 4x4 परफॉर्म केलं जाईल. बरोबर. मग 4x4 किती येतो? 16 येतो. 16 डिवायडेड बाय 2 इंटू 3. मग पुन्हा काय केलं जाईल? 16 ला 2 न डिवाइड केलं जाईल. 8 8 इंटू 3 किती येलो? 24. क्लिअर? हे क्लिअर आहे का सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. हा, मग बघा मी काय सांगितलं होतं तुम्हाला, ऑपरेटर जे सेम लेवलला आहे त्यांचा प्रिसिडन्स काय असणार आहे? सेम असणार आहे. ऑपरेटर जे सेम लेवलला आहे त्यांचा प्रिसिडन्स सेम असणार आहे. आणि टेबलमध्ये जे हायर पोझिशनला ऑपरेटर्स आहेत त्यांचा प्रिसिडन्स जे लोअर लेवलला ऑपरेटर्स आहेत त्यांच्यापेक्षा काय असणार आहे? जास्त असणार आहे. बरोबर, जास्त असणार आहे. मग जसं की आता बघितलं आपण की मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि मॉड्युलो हे 3 ऑपरेटर जर इव्हॅल्युएशन मध्ये आले तर ते इव्हॅल्युएट करताना तुम्हाला लेफ्ट टू राईट इव्हॅल्युएट करावं लागतील. म्हणजेच लेफ्ट टू राईट काय करावं लागतं? तर त्यांची असोसिएटिव्हिटी लेफ्ट आहे, लेफ्ट टू राईट आहे. मग असोसिएटिव्हिटी ऑपरेटरची काय असते ते पण आपल्याला बघायचं आहे. तर हा टेबल एकदा तुमच्या डोळ्याखालून घालून घ्या. काय दिसतंय टेबलमध्ये तुम्हाला? सर्व ऑपरेटरचा प्रेसिडेंट दिसतोय. बरोबर. जसं की बाबा प्रिफिक्स, पोस्टफिक्स, इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट ऑपरेटर आहे. प्रिफिक्स, इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट ऑपरेटर आहे. त्यांचा प्रिफरन्स बाकीच्या ऑपरेटर्स पेक्षा जास्त आहे. त्याच्यानंतर मल्टिप्लिकेटिव्ह ऑपरेटरचा प्रेसिडेन्स येतो. त्याच्यानंतर ऍडिटिव्ह, प्लस आणि मायनसचा प्रिफरन्स येतो, प्रेसिडेन्स येतो. त्याच्यानंतर शिफ्ट ऑपरेटरचा प्रेसिडेन्स येतो. त्याच्यानंतर रिलेशनल ऑपरेटरचा प्रेसिडेन्स येतो. त्याच्यानंतर इक्वेलिटी ऑपरेटरचा प्रेसिडेन्स येतो. त्याच्यानंतर बिटवाईज अँड आहे, ऑर आहे, इन्क्लुझिव्ह ऑर आहे. त्याच्यानंतर अँड, बिटवाईज अँड नंतर एक्सक्लुझिव्ह ऑर आहे. त्याच्यानंतर इन्क्लुझिव्ह ऑर आहे, लॉजिकल अँड आहे, लॉजिकल ऑर आहे, टर्नरी आहे आणि असाइनमेंट ऑपरेटर्स आहेत. अशा पद्धतीनं तुमचा एक्सप्रेशनचं अकॉर्डिंग टू द प्रिसिडन्स ऑफ ऑपरेटर्स, अकॉर्डिंग टू द प्रिसिडन्स ऑफ ऑपरेटर्स. आणि जर एक्सप्रेशन मध्ये सेम लेवलचे ऑपरेटर्स आले, सेम लेवलचे म्हणजेच एका लेवलला जे ऑपरेटर्स आहेत ते आले तर मात्र त्यांचं इव्हॅल्युएशन कसं केलं जाईल? तर प्रिसिडन्स नुसार न करता त्यांचं इव्हॅल्युएशन असोसिएटिव्हिटी नुसार केलं जाईल. मग असोसिएटिव्हिटी काय असतं ते पण बघायचं आपल्याला. जसं बघा, वेन टू ऑपरेटर्स विथ द सेम प्रिसिडन्स, the expression is evaluated according to its associativity. For example, x equal to y equal to z equal to 17 is treated as x equal to in all three variables with value 17. मग आता हा जो इक्वल टू ऑपरेटर आहे त्याची असोसिएटिव्हिटी आहे राईट टू लेफ्ट. त्यामुळं राईट टू लेफ्ट असोसिएटिव्हिटी असल्यामुळे काय केलं जाईल बघा, पहिल्यांदा झेड ला 17 व्हॅल्यू असाइन केली जाईल. म्हणून इथं बघा ब्रॅकेटमध्ये तुम्हाला झेड इक्वल टू 17 दिसते. त्याच्यानंतर वाय ला 17 व्हॅल्यू असाइन केली जाईल आणि त्याच्यानंतर एक्स ला. का तर हा जो ऑपरेटर आहे इक्वल टू तो राईट टू लेफ्ट असोसिएटिव्हिटी, म्हणजेच राईट कडून तो व्हॅल्यू असाइन करत जाणार आहे. ओके. आणि ऑन द अदर हँड बघा, दुसरं एक एक्झाम्पल दिलंय, 17 डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय 3. आता डिव्हिजन ऑपरेटरची असोसिएटिव्हिटी काय आहे तुम्हाला सांगितलं होतं मला, लेफ्ट टू राईट आहे. मग ती कसं ट्रीट केलं बघा, 17 डिवायडेड बाय 2 पहिलं परफॉर्म केलं जाईल. त्यांचा जो रिझल्ट येईल त्याला 3 ने डिवाइड केलं जाईल, त्याला 3 ने डिवाइड केलं जाईल. हे क्लिअर आहे का सांगा? असोसिएटिव्हिटी काय असते? असोसिएटिव्हिटी म्हणजेच सेम लेवलचे ऑपरेटर ज्यावेळी तुमच्या एक्सप्रेशन मध्ये असतात त्यावेळी त्यांचं इव्हॅल्युएशन कसं करायचं हे डिसाईड केलं जातं असोसिएटिव्हिटी नुसार. का तर त्यांचा प्रेसिडेंट सेमच आहे, सेम लेवलचे ऑपरेटर म्हणजे त्यांचा प्रेसिडेंट सेम आहे. मग ते इव्हॅल्युएट कसे करायचे? त्यांच्या असोसिएटिव्हिटी नुसार. मग असोसिएटिव्हिटी म्हणजेच काय? लेफ्ट टू राईट इव्हॅल्युएट करा किंवा राईट टू लेफ्ट करा. मग लेफ्ट टू राईट किंवा राईट टू लेफ्ट हे कसं डिसाईड केलं जातं? त्यांच्या असोसिएटिव्हिटी नुसार. मग ऑपरेटरची असोसिएटिव्हिटी तुम्हाला पुढच्या टेबलमध्ये बघायला मिळते. पोस्ट फिक्स ऑपरेटर असतील तर त्यांची असोसिएटिव्हिटी आहे लेफ्ट टू राईट. प्रिफिक्स ऑपरेटर असतील तर राईट टू लेफ्ट आहे. आणि मल्टिप्लिकेटिव्ह, ऍडिटिव्ह असेल किंवा शिफ्ट असतील किंवा रिलेशनल, इक्वॅलिटी, बिटवाईज अँड, बिटवाईज ऑर, एक्सक्लुझिव्ह आणि इन्क्लुझिव्ह असेल किंवा लॉजिकल अँड असेल, लॉजिकल ऑर असेल तर मात्र लेफ्ट टू राईट तुम्हाला इव्हॅल्युएट करावं लागेल. आणि त्याच्यानंतर टर्नरी असेल तर राईट टू लेफ्ट तुम्हाला इव्हॅल्युएट करावं लागेल. आणि असाइनमेंट असेल तरी पण राईट टू लेफ्ट तुम्हाला इव्हॅल्युएट करावं लागेल. म्हणजे असोसिएटिव्हिटी एकदा डोळ्याकडून घालून घ्या, सगळ्यांनी बघून घ्या कुठल्या ऑपरेटरची असोसिएटिव्हिटी काय आहे, जेणेकरून आपल्याला सेम ऑपरेटर्स किंवा सेम लेवलचे ऑपरेटर्स आले एक्सप्रेशन मध्ये तर ते इव्हॅल्युएट कसे करायचे हे तुम्हाला समजलं पाहिजे. ठीक आहे. असोसिएटिव्हिटी क्लिअर आहे का सांगा?
असोसिएटिव्हिटी क्लिअर आहे का सांगा चार बॉक्स मध्ये. ओके. एक्सप्रेशन इव्हॅल्युएशन बघा. An expression is a construct which is made up of literals, variables, method calls and operators following the syntax of Java. एक्सप्रेशन मध्ये काय काय येतात? लिटरल्स असू शकतात म्हणजे कॉन्स्टन्स असू शकतात, व्हेरिएबल्स असू शकतात, मेथड कॉल्स असू शकतात आणि ऑपरेटर्स असू शकतात. आणि ह्या सगळ्यांचे मिळून एक्सप्रेशन बनतात. मग एव्हरी एक्सप्रेशन कन्सिस्ट ऑफ ऍटलिस्ट वन ऑपरेटर अँड अन ऑपरँड. ऍटलिस्ट एक तरी ऑपरेटर किंवा एक तरी ऑपरँड प्रत्येक एक्सप्रेशन मध्ये असतंच. बरोबर आहे. ऑपरँड कॅन बी आयदर लिटरल, व्हेरिएबल ऑर मेथड इन्व्होकेशन. बरोबर. आणि इट इज अ कॉमन फॉर अन एक्सप्रेशन टू हॅव मोर दॅन वन ऑपरेटर. म्हणजे एखाद्या एक्सप्रेशन मध्ये एकापेक्षा जास्त ऑपरेटर असू शकतात. जसं की खाली आता बघा एक एक्सप्रेशन दिसते प्रोग्राम मध्ये तुम्हाला. तर 20 × 5 प्लस 10/2 मायनस 3 × 10. बरोबर. मग ते बघा ब्रॅकेट्स टाकलेत. कोणते ऑपरेशन पहिले परफॉर्म करायचे? 20 × 5 हे पहिले परफॉर्म करा. त्याच्यानंतर 10/2 परफॉर्म करा. त्याच्यानंतर 3 × 10 परफॉर्म करा. मग 20 × 5 100 प्लस 10/2 5 आणि 30 म्हणजे काय येते 100 प्लस 5 मायनस 30 असं येते. 105 मायनस 30 करा किती येते? 75. बरोबर. 105 मायनस 30 केल्यावर 75. अशा पद्धतीने तुमचा 75 रिझल्ट येतोय. नेक्स्ट आहे मॅथ फंक्शन. मग बघा मॅथमॅटिकल फंक्शन सच as sin, cos, sqrt used to analyze of real life problem. जावा सपोर्ट्स दिस बेसिक मॅथ फंक्शन टू मॅथ क्लास. मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं जावा डॉट लँग पॅकेज मध्ये मॅथ क्लास तुमच्यासाठी डिफाईन केलेला आहे आणि त्या मॅथ क्लासमध्ये तुम्हाला एक फंक्शन अवेलेबल आहे. जसं की बाबा स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं आहे. तर स्क्वेअर रूट फाइंड आउट करण्यासाठी SQRT नावाचं फंक्शन तुम्हाला मॅथ क्लासमध्ये अवेलेबल आहे. पण मॅथ क्लासमध्ये जे फंक्शन अवेलेबल आहे ते स्टॅटिक फंक्शन आहे. बघा आहे हे महत्वाचं आहे. स्टॅटिक फंक्शन आहे. SQRT म्हणजे स्क्वेअर रूट फाइंड आउट करण्याचं जे फंक्शन आहे ते स्टॅटिक आहे. म्हणून ते कॉल करताना क्लासच्या नावानं कॉल केलंय. मॅथ डॉट SQRT म्हटलंय. मॅथ क्लासचा ऑब्जेक्ट बनवलाय का आपण? नाही. बरोबर. ते फंक्शन कसं कॉल केलंय? मॅथ डॉट SQRT. आणि ज्याचा आपल्याला स्क्वेअर रूट फाइंड करायचा तो नंबर पास करायचा. तो नंबर फक्त पास करायचा. मग असे मॅथ क्लासमध्ये बरेचसे फंक्शन्स अवेलेबल आहेत. तर मी हे तुम्हाला कोड एक्झिक्यूट करून दाखवतो. स्क्वेअर रूट फाइंड आउट करून दाखवतो. क्लास सॉरी मॅथ एक्झाम्पल मेन मेथड लिहूयात. पब्लिक स्टॅटिक void main string arg. ओके. मग मॅथ क्लास साठी जावा डॉट लँग पॅकेज इम्पोर्ट करण्याची गरज आहे का आपल्याला? नाही. काय तर ते बाय डिफॉल्ट तुमच्या प्रोग्राम मध्ये इम्पोर्टेड असतं. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जावा डॉट लँग पॅकेज हे बाय डिफॉल्ट तुमच्या प्रोग्राम मध्ये इम्पोर्टेड असतं. त्यामुळे तुम्हाला मॅथ क्लास एक्सप्लिसिटली इम्पोर्ट करावा लागणार नाही. जसं आपण स्कॅनर क्लास इम्पोर्ट करत होतो जावा डॉट युटिल डॉट स्कॅनर आपण इम्पोर्ट म्हणत होतो. तसं इम्पोर्ट जावा डॉट लँग डॉट मॅथ म्हणावं लागणार नाही. कारण मॅथ पॅकेज मध्ये सगळे क्लासेस तुमच्यासाठी बाय डिफॉल्ट इम्पोर्टेड असतात. मग बघा इंटिजर a इक्वल्स टू 16 नंबर घेतो मी. याचा स्क्वेअर रूट मला फाइंड आउट करायचं. मग बघा 16 डॉट आउट डॉट प्रिंटएलएन मॅथ डॉट SQRT ऑफ a. मला स्क्वेअर रूट फाइंड करायचे. कशाचं? 16चं. बरोबर आहे. मग त्यासाठी SQRT ही मेथड आहे मॅथ क्लासमध्ये अवेलेबल आणि ती मेथड आहे स्टॅटिक. म्हणून ती मेथड कॉल करण्यासाठी मी डायरेक्ट क्लासचं नाव वापरलंय मॅथ डॉट SQRT आणि त्याला नंबर पास केला ज्याचा मला स्क्वेअर रूट फाइंड करायचा आहे एज. बरोबर. सेव्ह करूयात. सॉरी मॅथ एक्झाम्पल डॉट जावा. कमांड प्रॉम्प्ट ओपन करतो.
cd/go to E drive cd online java, okay, java c math example dot java, okay, java math example रन करा. आलं का? 4 बघायला मिळते स्क्वेअर रूट ऑफ 16 4 बघायला मिळालं तुम्हाला. मग हे मॅथ क्लासमध्ये कोणकोणते मेथड आहेत ते आपल्याला सगळ्या बघायचे. तर त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक जावा डॉक्स सांगितलं होतं, सगळ्यांना आठवत असेल तर जावा डॉक्स डाउनलोड करायला सांगितलं होतं. केलंय का तुम्ही? कुठून डाउनलोड करायचं पुन्हा एकदा दाखवतो. जावा डॉक्स 1.8 किंवा जावा डॉक्स 8 डाउनलोड, जावा डॉक्स 8 डाउनलोड म्हणा, क्लिक करा. इथं दिसतंय बघा डॉक्युमेंटेशन म्हटलंय, जावा एसी 8 डॉक्युमेंटेशन, हे डाउनलोड करायचं तुम्हाला. ह्याच्यामध्ये काय आहे, तुम्हाला ह्याच्यामध्ये काय बघायला मिळणार आहे, तर जेवढे पण पॅकेजेस आहेत जावामध्ये, जावा स्टँडर्ड एडिशन मध्ये जेवढे पण पॅकेजेस आहेत अवेलेबल, त्या पॅकेजेस मध्ये जेवढे पण क्लासेस अवेलेबल आहेत, त्या क्लासेसमध्ये जेवढे पण मेथड्स किंवा कन्स्ट्रक्टर्स किंवा अजून इन्स्टन्स व्हेरिएबल्स आहेत ते सगळे तुम्हाला इथं बघायला मिळतात. हेल्प आहे, म्हणजे एक प्रकारची हेल्प आहे. म्हणजे डाउनलोड केल्यावर कसं दिसतं मी तुम्हाला दाखवतो. हे बघा इथं दिसतंय, हे असं दिसेल तुम्हाला, बरोबर. ही फाईल तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करायची. एक्स्ट्रॅक्ट कशी करणार, ओपन म्हणा, झिप मध्ये एक्स्ट्रॅक्ट टू वर क्लिक करा, ओके म्हणा, येस टू ऑल करा. तो काय करतोय, तो आपल्यासाठी डॉक्युमेंटेशन एक्स्ट्रॅक्ट करतोय. एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर तुम्हाला कसं दिसेल ते पण मी दाखवतो. तर एक्स्ट्रॅक्ट झाल्यावर असा फोल्डर येईल तुम्हाला डॉक्स नावाचा, त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे फोल्डर्स बघायला मिळतील. कम्प्लीट होऊ द्यात. ठीक आहे, तोपर्यंत मॅथ क्लास मधल्या मेथड्स बघूयात आपण. बघा, मॅथ क्लास मध्ये कोणकोणते फंक्शन अवेलेबल आहेत. ऍब्सोल्यूट नावाचं फंक्शन अवेलेबल आहे, बरोबर. मग ऍब्सोल्यूट व्हॅल्यू तुम्हाला व्हेरिएबलची दिली, जसं की आता एक तुम्हाला एक्झाम्पल दिलं, मॅथ डॉट एबीएस -2.3, याची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू घेईल 2.3. मिनिमम 2 नंबर द्यायचे त्याला, जसं इथे एक्झाम्पल मध्ये दिले बघा, 2 आणि 8 दिले, त्यातला मिनिमम तुम्हाला फाइंड करेल किंवा रिटर्न करेल तो. त्यानंतर मॅक्सिमम 2 आणि 8 दिलेले आहे, त्यातला मॅक्सिमम व्हॅल्यू तुम्हाला रिटर्न करेल. त्याच्यानंतर स्क्वेअर रूट 9 पास केले, त्याला स्क्वेअर रूट फाइंड करेल 3 येईल, तो आपल्याला रिटर्न करेल. आताच आपण हे यूज केलेलं आहे. एक्सपोनेन्शियल बघा, मॅथ डॉट एक्सपी ऑफ 2, हा मग युलर्स नंबर ई रेज टू द पॉवर ऑफ व्हेरिएबल, बरोबर. युलर्स नंबर रेज केला जाईल आणि त्याचं जे काय एक्सप्रेशनचं इव्हॅल्युएशन येईल ते तुम्हाला रिटर्न केलं जाईल. त्याच्यानंतर साइन ऑफ दिस नंबर विल बी कॅल्क्युलेटेड अँड इट विल बी रिटर्न. कोसाइन कॅल्क्युलेट केला जाईल, तो रिटर्न केला जाईल. टॅन कॅल्क्युलेट केला जाईल, तो रिटर्न केला जाईल. त्याच्यानंतर अजून बघा कोणकोणते, सील नावाचं एक फंक्शन अवेलेबल आहे, सील, बरोबर आहे. सील म्हणजे काय करतो हा, की लार्जर नंबर, जो नंबर आपण याला प्रोव्हाइड करणार आहे त्याच्यापेक्षा लार्जर 12.15, त्याच्यापेक्षा जवळचा लार्जर नंबर कोणता आहे, तर 13 आहे, तो रिटर्न करेल. त्याच्यानंतर मॅथ डॉट फ्लोर 8.4 म्हटलंय, तर हा काय करेल, तर स्मॉलेस्ट नंबर रिटर्न करेल. बघा, जो नियरर आहे 8.4 चा स्मॉलेस्ट नंबर जो आपल्याला ऍब्सोल्यूट नंबर रिटर्न केला जाईल, तो असणार आहे तुमचा 8, बरोबर आहे. त्याच्यानंतर कॉपी साईन, हा काय करेल, दुसऱ्या नंबरचं साईन पहिल्या नंबरला कॉपी करेल, ठीक आहे. त्याच्यानंतर मॅथ डॉट राऊंड 1.02, काय करेल, राऊंड मध्ये व्हॅल्यू रिटर्न करेल, बरोबर. त्याच्यानंतर रँडम, हे फंक्शन काय करतं, रँडम व्हॅल्यू रिटर्न करेल. लॉग, हे काय करेल, लॉग रिटर्न करेल, बरोबर. त्याच्यानंतर मग एक्झाम्पल दिलेले बघा, डबल एक्स व्हॅल्यू घेतली, डबल वाय व्हॅल्यू घेतली, एक्स ला 28 असाइन केले, वाय ला 4. मॅक्सिमम ऑफ एक्स अँड वाय, मॅथ ऑफ एक्स कॉमा वाय काय 28 येईल, स्क्वेअर रूट ऑफ वाय 2 येईल, मॅथ डॉट पाव एक्स
टू वाय म्हणजेच एक्स रेज टू वाय किती येईल 28 रेज टू 4. मॅथ डॉट लॉग ऑफ एक्स लॉग ऑफ वाय कॅल्क्युलेट केला जाईल. लॉग टू द बेस 10 एक्स कॅल्क्युलेट केला जाईल आणि मॅथ डॉट एक्सपी ऑफ एक्स युलर्स एक्सप्रेशन यूज केलं जाईल आणि रेज टू एक्स केला जाईल. जी काय व्हॅल्यू येईल ती रिटर्न केली जाईल. ठीक आहे. मग टाइप कास्टिंग जे आपण मगाशी बघितलं होतं, कन्वर्टिंग वन प्रिमिटिव्ह डेटा टाइप इंटू अनदर is known as typecasting or type conversion in Java. You can cast the primitive data type in two ways, namely widening and narrowing. Widening म्हणजे काय की बाबा बाईट आहे तो इंटिजर मध्ये कन्वर्ट केला तर त्याला वायडनिंग म्हटलं जाईल, किंवा इंटिजर हा लॉंग मध्ये कन्वर्ट केला त्याला वायडनिंग म्हटलं जाईल. लॉंग हा फ्लोट मध्ये कन्वर्ट केला तर त्याला वायडनिंग म्हटलं जाईल, किंवा फ्लोट हा डबल मध्ये कन्वर्ट केला जाईल तर त्याला वायडनिंग म्हटलं जाईल. का वायडनिंग म्हटलं जाईल तर बाबा बाईटला 8 बाईट्स लागतात आणि तो आपण कन्वर्ट करतो इंटिजर मध्ये, की जो ऍक्च्युअल मध्ये बाईटला 8 बिट्स लागतात, जो ऍक्च्युअल मध्ये आपण कन्वर्ट करतो इंटिजर मध्ये, की ज्याला ऍक्च्युअल मध्ये 32 बिट्स लागणार आहे. सॉरी 4 बाईट्स लागणार आहे. मगाशी मी तुम्हाला 16 बिट्स म्हटलं होतं ते चुकीचं होतं. तर ज्यामध्ये इंटिजरला 4 बाईट्स लागतात, 32 बिट्स लागतात. 8 बिट जर तुम्ही 32 बिट मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला तर डेफिनेटली इट्स वायडनिंग ऑपरेशन. बरोबर आहे, वायडनिंग 8 पासून 32 बिट कन्वर्ट करताय म्हणजेच वायडन करताय. ठीक आहे. तसंच दुसरं ऑपरेशन असतं नॅरोईंग ऑपरेशन. नॅरोईंग ऑपरेशन मध्ये काय, डबलचा सपोज तुम्ही फ्लोट मध्ये कन्वर्ट केला तर तो नॅरोईंग झाला, किंवा फ्लोटचा लॉंग मध्ये कन्वर्ट केला, किंवा लॉंगचा इंट मध्ये कन्वर्ट केला आणि इंटचा शॉर्ट मध्ये कन्वर्ट केला, किंवा शॉर्टचा बाईट मध्ये कन्वर्ट केला तर त्याला म्हटलं जातं नॅरोईंग ऑपरेशन. आणि नॅरोईंग ऑपरेशन मध्ये डेटा लॉसचे चान्सेस जास्त आहेत. मागाशीच आपण फ्लोट व्हेरिएबल आपण इंटिजर व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट केला होता 4.5. त्यावेळी इंटिजर मध्ये कन्वर्ट केल्यानंतर व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू 4 आली होती, वरचा 0.5 काय झाला होता, लॉस झाला होता. बरोबर, हे कशामुळे होतं, नॅरोईंग ऑपरेशन मध्ये. म्हणजे नॅरोईंग ऑपरेशन मध्ये डेटा लॉस हा होऊ शकतो, वायडनिंग मध्ये होणार नाही. ठीक आहे. वायडनिंग ऑपरेशन काय असतं बघा, कन्वर्टिंग अ लोअर डेटा टाइप टू हायर डेटा टाइप इज नोन ॲज अ वायडनिंग. बरोबर, लोअर डेटा टाइप कोणता तर बाबा बाईट. बाईट शॉर्ट मध्ये कन्वर्ट करत असाल, किंवा शॉर्ट इंट मध्ये कन्वर्ट करत असाल, किंवा इंट लॉंग मध्ये कन्वर्ट करत असाल, किंवा लॉंग फ्लोट मध्ये कन्वर्ट करत असाल, किंवा फ्लोट डबल मध्ये कन्वर्ट करत असाल तर ह्याला म्हटलं जातं वायडनिंग ऑपरेशन, की ज्याच्यामध्ये लोअर डेटा टाइप तुम्ही हायर डेटा टाइप मध्ये कन्वर्ट करताय त्यावेळी त्याला म्हटलं जातं वायडनिंग. मग बघा, इन दिस केस द कास्टिंग और कन्वर्जन इज डन ऑटोमॅटिकली, देअरफॉर इट इज नोन एज इम्प्लिसिट टाइप कास्टिंग. इथं तुम्हाला एक्सप्लिसिटली आपण मगाशी जसं ब्रॅकेट्स मध्ये इंटिजर लिहिलं होतं, सांगत होतं एक्सप्लिसिटली आपल्याला इंटिजर मध्ये कन्वर्ट करायचा फ्लोट, तसं इथं सांगावं लागत नाही, किंवा टाइपकास्ट ऑपरेटर वापरण्याची गरज नाही. हे जे कन्वर्जन होतं ते ऑटोमॅटिकली होतं, त्यामुळे याला म्हटलं जातं इम्प्लिसिट टाइप कास्टिंग. ह्याला कुठलं टाइप कास्टिंग म्हटलं जातं, इम्प्लिसिट टाइप कास्टिंग. बरोबर आहे. In this case both data types should be compatible with each other. मग बघा, इंटिजर a is equal to 9, डबल b इक्वल्स टू a म्हटलंय, a ला आपण कन्वर्ट केलाय डबल मध्ये. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळं हे ऑटोमॅटिक टाइप कास्टिंग होणार आहे. इथं तुम्हाला कोणताही टाइप कास्ट ऑपरेटर वापरण्याची गरज पडणार नाही, का तर लोअर डेटा टाइप तुम्ही हायर डेटा टाइप मध्ये कन्वर्ट करताय, लोअर ज्यावेळी हायर मध्ये कन्वर्ट करत असता त्यावेळी तुम्हाला टाइप कास्टिंग एक्सप्लिसिटली करण्याची गरज नाही, ते इम्प्लिसिटली केलं जातं. मग ह्याचा रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल बघा, 9 आणि 9.0 प्रिंट केलेला. तसंच नॅरोईंग काय ऑपरेशन आहे बघा, कन्वर्टिंग अ हायर डेटा टाइप टू अ लोअर डेटा टाइप इज नोन एज नॅरोईंग. म्हणजे डबल कन्वर्ट करणारे फ्लोट मध्ये, किंवा फ्लोट लॉंग मध्ये, लॉंग इंट मध्ये, इंट शॉर्ट मध्ये, किंवा शॉर्ट बाईट मध्ये, तर ह्याला म्हटलं जातं नॅरोईंग ऑपरेशन. याच्यामध्ये डेटा लॉस होण्याचे चान्सेस आहेत. बरोबर. आणि इथं आपल्याला एक्सप्लिसिटली टाइपकास्ट ऑपरेटर वापरावा लागेल, का तर आपण हायर डेटा टाइप लोअर डेटा टाइप मध्ये कन्वर्ट करतोय आणि त्यावेळी डेटा लॉस होण्याचे चान्सेस जास्त आहेत. मग बघा, देअरफॉर इट इज नोन एज एक्सप्लिसिट टाइप कास्टिंग. आणि इथं आपल्याला टाइप कास्ट ऑपरेटर वापरावा लागणार आहे, जसं की इथं दिसतंय बघा, डबल ए इक्वल टू 9.78. आणि इथं आपण ऑपरेटर वापरलाय बघा, टाइप कास्ट ऑपरेटर. आणि आतमध्ये आपण इंट मध्ये कन्वर्ट करायचा डबल, मला हे एक्सप्लिसिटली आपण सांगितलेलं आहे, कन्वर्टिंग एक्सप्लिसिटली डबल टू इंट. मग बी ज्यावेळी आपण प्रिंट करू त्यावेळी 9 व्हॅल्यू प्रिंट होणार आहे, वरचं 0.78 लॉस होणार आहे, वरचं 0.78 लॉस होणार आहे. क्लिअर आहे का टाइप कास्टिंग? टाइप कास्टिंग क्लिअर आहे का? चॅट बॉक्स मध्ये सांगा मला. कन्वर्टिंग वन डेटा टाइप इंटू अनदर डेटा टाइप इज नथिंग बट अ टाइप कास्टिंग. त्याच्यामध्ये दोन प्रकार येतात, वायडनिंग आणि नॅरोईंग. वायडनिंग म्हणजे हायर डेटा टाइप, सॉरी लोअर डेटा टाइप हायर मध्ये कन्वर्ट होतो, आणि इथं आपल्याला टाइपकास्ट ऑपरेटर वापरण्याची गरज नाहीये वायडनिंग मध्ये. नॅरोईंग मध्ये हायर डेटा टाइप लोअर डेटा टाइप मध्ये कन्वर्ट करतो, त्यामुळं इथं डेटा लॉस होण्याचे चान्सेस जास्त आहेत, आणि इथं आपल्याला एक्सप्लिसिट टाइप कास्ट ऑपरेटर वापरावा लागतो. ठीक आहे.
कळालंय का सांगा मला, चॅट बॉक्स मध्ये सांगा. मग बघा, ते डॉक्युमेंटेशन आता आपलं एक्स्ट्रॅक्ट करून झालंय बरोबर. जावा डॉक्स, हे क्लिक करा तुम्ही जावा डॉक्स वर, तुम्हाला असं आतमध्ये दिसेल डॉक्स मध्ये. जावा डॉक्स फोल्डर मध्ये आला तुम्ही, एपीआय मध्ये जावा. इथं तुम्हाला बघा जावा मध्ये जायचंय. आता हे सगळे पॅकेजेस आहेत अवेलेबल, दिसत आहेत तुम्हाला. ऍपलेट पॅकेज आहे, एडब्ल्यूटी पॅकेज आहे, बीन्स आहे, आयओ आहे, लँग जे बाय डिफॉल्ट इम्पोर्ट होतं ते आहे बघा. मॅथ नावाचं पॅकेज आहे, नेट नावाचं पॅकेज आहे, एनआयओ नावाचं पॅकेज आहे, आरएमआय नावाचं आहे, हे सिक्युरिटी नावाचं आहे, एसक्यूएल नावाचं आहे, टेक्स्ट नावाचं आहे, टाइम नावाचं आहे, युटिल नावाचं आहे. त्यातलं लँग नावाचं पॅकेज आहे बघा, लँग नावाचं ते पॅकेज मी ओपन करतो. त्या पॅकेजच्या आतमध्ये सब क्लासेस, सब पॅकेजेस आहेत बघा. अनोटेशन्स, क्लास यूज, रेप एक्सेट्रा. आणि खाली जे तुम्हाला ह्या फाईल दिसतात ना, ह्या फाईल्स, ह्या सगळे क्लासेस आहेत. कॅरेक्टर बघा आहे, क्लास आहे, त्याच्यानंतर डबल आहे, फ्लोट आहे, इंटिजर आहे, आणि जो आपल्याला पाहिजे होता तो मॅथ क्लास आहे. दिसतोय का मॅथ क्लास. मग हा मी ओपन करून दाखवतो तुम्हाला, काय दिसतं बघा डॉक्युमेंटेशन मध्ये. ओपन म्हणतो डायरेक्टली, हा ब्राउझर मध्ये ओपन होईल बघा. क्लास मॅथ, क्लास मॅथ. आता ह्या मॅथ क्लास कशापासून, कोणत्या पॅकेजचा पार्ट आहे, जावा डॉट लँग पॅकेजचा पार्ट आहे बरोबर. क्लासचं नाव काय, मॅथ. हा कोणत्या क्लास पासून इनहेरिट झालाय, जावा डॉट लँग डॉट ऑब्जेक्ट. एव्हरी क्लास इन जावा इज इनहेरिटेड फ्रॉम जावा डॉट लँग डॉट ऑब्जेक्ट. म्हणजे ऑब्जेक्ट हा सुपर क्लास आहे, प्रत्येक क्लासचा ऑब्जेक्ट हा सुपर क्लास आहे जावा मध्ये, लक्षात घ्या. मग बघा, जावा डॉट लँग डॉट ऑब्जेक्ट ह्या क्लास पासून तुमचा जावा डॉट लँग डॉट मॅथ हा डिराईव्ह झालेला आहे. इनहेरिटन्स माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना बरोबर. मॅथ क्लास इनहेरिट झालेला आहे. मग मॅथ क्लास मध्ये बघा, ई आणि पाय हे दोन आहेत, ते फील्ड्स आहेत. फील्ड्स आहेत म्हणजे डेटा मेंबर्स आहेत. आणि मेथड्स कोणकोणते आहेत बघा, ऍब्सोल्यूट. बघा हे आत्ताच आपण बघितले, ऍब्सोल्यूट. ऍब्सोल्यूट व्हॅल्यू रिटर्न करते बरोबर. त्याच्यानंतर ही बघा मेथड काय, स्टॅटिक आहे म्हणून स्टॅटिक दिसते बघा. रिटर्न काय करते, डबल व्हॅल्यू रिटर्न करते. त्याच्यानंतर ऍब्सोल्यूट बघा, लॉंग किंवा ऍब्सोल्यूट इंट बघा, ऍब्सोल्यूट इंट बरोबर काय रिटर्न करते, इंटिजर टाइपची व्हॅल्यू रिटर्न करते. आणि ती मेथड काय, स्टॅटिक आहे म्हणून कॉल करताना मॅथ डॉट एबीएस म्हटले. किंवा एसक्यूआरटी मेथड असेल बघा, एसक्यूआरटी स्क्वेअर रूट. हे बघा मॅक्स मीन आहे, मॅक्स दोन व्हॅल्यू दिल्या त्याला, तर काय रिटर्न करणार आहे, दोन्ही पैकी जी मोठी असेल ती व्हॅल्यू रिटर्न करणार आहे. आणि त्याचा डेटा टाइप काय, स्टॅटिक. म्हणजे ह्या मॅथ क्लास मध्ये सगळ्या मेथड आहेत त्या स्टॅटिक मेथड्स आहेत. त्यामुळे त्या रादर दॅन कॉलिंग विथ ऑब्जेक्ट नेम यू शुड कॉल देम विथ क्लास नेम, मॅथ डॉट दॅट मेथड नेम. मग एसक्यूआरटी एक नावाची मेथड असेल कुठेतरी, हा स्क्वेअर रूट. दिसतंय का, स्क्वेअर रूट रिटर्न द करेक्टली राउंडेड पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट ऑफ डबल व्हॅल्यू बरोबर आहे. आता आपण इथे प्रोग्राम मध्ये वापरली, क्लिअर आहे का. आणखी काही मेथड्स वापरून दाखवतो मी तुम्हाला. जसं की अजून एक व्हॅल्यू घेऊयात, बी इक्वल्स टू 10. मॅक्सिमम मिनिमम फाइंड करूयात. मॅथ डॉट मॅक्स ए कॉमा बी बरोबर. मीन चे मी मीन करून दाखवतो मी तुम्हाला. मॅथ डॉट मीन काय प्रिंट होईल बघा, आउटपुट काय येतंय बघा. बघा 4 स्क्वेअर रूट आलं 16चं बरोबर. 16 ही मॅक्सिमम व्हॅल्यू आहे आणि 10 ही मिनिमम व्हॅल्यू आहे बरोबर. हे प्रिंट झालं. अशा पद्धतीने मॅथ क्लास मधल्या मेथड तुम्ही वापरू शकता.